हरे कृष्ण. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे भक्तशास्त्री कोर्समध्ये. आपण स्टडी करत आहोत श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय नंबर 17. अध्याय नंबर 17चं टायटल आहे श्रद्धात्रय विभाग योग. प्रकृतीच्या 3 गुणांनुसार वेगवेगळ्या गोष्टींचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. लास्ट टाइम आपण 15 नंबर श्लोक मध्ये थांबलो होतो. ऑस्टेरिटी ऑफ स्पीच, अनुद्वेगकरं वाक्यं, सत्यं प्रिय हितं च यत्, स्वाध्यायम् अभ्यासनं चैवं वाङ्मयं तप उच्यते. सत्य, प्रिय, हितकारक आणि इतरांना शुद्ध न करणारे शब्द बोलणे आणि नियमितपणे वेद पठन करणे यांना वाचिक तप असे म्हणतात. तर आपण या अध्यायामध्ये जो वटवृक्ष आहे भौतिक जगातील त्याचा मधला भाग बघतोय. खालच्या भागामध्ये आसुरी योनी आहेत, वरच्या भागामध्ये दैवी आहेत आणि मधल्या भागामध्ये अशा व्यक्ती आहेत ज्यांची श्रद्धा ना जास्त आसुरिक आहे ना दैवी आहे, पण कशात तरी आहे. बेसिकली शास्त्रांमध्ये नाहीये पण काहीतरी ते लोक करतायत, राईट. मग त्या लोकांचं वर्गीकरण हे प्रकृतीच्या 3 गुणांनुसार केलं जातं. ज्या गुणांचा त्यांनी विकास केला आहे त्यानुसार त्यांनी आयुष्यामध्ये केलेल्या गोष्टींचं विभाजन होईल. मग आपण लास्ट टाइम अन्न बघितलं होतं प्रकृतीच्या 3 गुणांमध्ये. त्याच्या अगोदर आपण यज्ञ बघितलं होतं प्रकृतीच्या 3 गुणांमध्ये. त्याच्या अगोदर आपण लास्टच्या श्लोकामध्ये स्पीच किंवा आपण कसं बोलतो हे प्रकृतीच्या 3 गुणांमध्ये कसं विभाजित केलं हे बघितलं होतं, राईट. अशा प्रकारे मग प्रकृतीच्या 3 गुणांनुसार मग आपलं विभाजन होईल. आणि ह्या श्लोकामध्ये आता पुढच्या येणारे आपण बघणार आहोत तपस्या. तर आपण वाङ्मय बघितलं, पहिले शरीराची तपस्या बघितली, मनाची तपस्या बघितली. आता आपण बघणार आहोत श्लोक नंबर 16 मध्ये मनाची तपस्या ही प्रकृतीच्या 3 गुणांनुसार कशी विभाजित केली जाते. श्लोक नंबर 16 वाचा. शकुंतला माताजी वाचा श्लोक नंबर 16. शकुंतला मदान माताजी हरे कृष्ण. मधुसूदन प्रिय माताजी तुम्ही वाचा श्लोक नंबर 16. पाणी नाही त्यांच्याकडे. पाणी नाही. हा प्रसाद हा सौम्य तत्व मौनम आत्मविनिग्रह भाव संस्कृती इति एतत् तपः मानसम उच्यते. आणि समाधान, सरळपणा, गांभीर्य, आत्मसंयम आणि भावशुद्धी हे मानसिक तप आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. ओके. मनप्रसादात सौम्यत्वम, राईट. मनप्रसाद म्हणजे मानसिक समाधान आणि सौम्यत्व म्हणजे इतरांशी दुपट्टीपणाचे वर्तन न करणे, राईट. तर हे सगळे मनाच्या तपस्या आहेत. पहिली आहे समाधान असणे, दुसऱ्यांशी दुपट्टीपणाने वर्तन न करणे, नंतर आहे मौनम गांभीर्य असणे, संयमन असणे, विनिग्रह, भाव संशुद्धी, शुद्धीकरण करून घेणे आपल्या मनाचं. हे मनाच्या काय आहेत तपस्या आहेत, राईट. नाव आता इंटरेस्टिंग, प्रभुपाद जेव्हा ह्याला हे करतात तात्पर्य देताना प्रभुपाद म्हणतात, तात्पर्यामध्ये तुम्हाला पहिली लाईन दिसेल, मानसिक तप म्हणजे मनाला इंद्रिय तृप्तीमधून विरक्त करणे होय, राईट. मनाला असे प्रशिक्षण दिले पाहिजे की जेणेकरून ते इतरांचे हित कसे साधता येईल याचे सदैव चिंतन करीत राहील, राईट. आणि तुम्ही जर पुढे गेलात मध्यभागी प्रबोधांची एक लाईन आहे, तिथे प्रबोधन लिहिलेलं आहे
इंद्रिय भोगाच्या चिंतनापासून मनाला दूर ठेवल्याने मानसिक समाधान प्राप्त होऊ शकते. आपण जितके अधिक इंद्रिय भोगाचे चिंतन करतो तितके अधिक मन अतृप्त होते. राईट. सद्यस्थितीत इंद्रिय तृप्ती करण्यासाठी आपण मनाला अनावश्यक निरनिराळ्या मार्गात प्रवृत्त करतो आणि यामुळेच आपले मन समाधानी होण्याची शक्यता नसते. याच्यामध्ये महत्वाचा पॉइंट असा आहे की हे तुम्हाला मी अगोदर पण सांगितलं होतं, जसं प्रभुपाद लिहित आहेत, मानसिक तप म्हणजे मनाला इंद्रिय तृप्तीपासून विरक्त करणे. मनाला इंद्रिय तृप्तीपासून विरक्त तेव्हा करता येतं जेव्हा आपण समाधानी होतो. आणि समाधान ही अशी गोष्ट आहे जी आपण कधीच मिळवू शकत नाही. ऍक्च्युली बघायला गेलं तर समाधान आयुष्यामध्ये आपल्याला कधीच भेटू शकत नाही. भेटले का तुम्हाला आतापर्यंत? नाही भेटलंय. समाधान हे भेटत नाही हे मानून घ्यावं लागतं. राईट. की बाबा मी आता समाधानी आहे, मला आता समाधानी व्हायचंय, हे आपल्याला निर्णय घ्यावा लागतो. कारण कसं आहे की याला असं म्हटलं जातं, सॅटिस्फॅक्शन इज नॉट जस्ट इमोशन बट इज ऑल्सो डिसिजन, चॉईस. समाधानी राहणे हे एक इमोशन नाहीये, भावना नाहीये, ही काय आपला एक निर्णय आहे. मी निर्णय घेतलेला आहे की मला समाधानी राहायचंय. राईट. कारण असा निर्णय घेतल्याशिवाय आपण समाधानी होऊ शकत नाही. कारण मनाच्या ज्या कल्पना आहेत किंवा मनाची जी इच्छा आहेत या अनंत आहेत, त्या कधी संपत नाही. मग आपल्याला असं कधी होणारच नाही की आज मी सॅटिस्फाईड आहे किंवा आज मी सुखी आहे, असं कधी होणार नाही. राईट. आपल्याला डिसिजन घ्यावं लागेल की मी समाधानी आहे, मी सुखी आहे, दॅट्स इट. म्हणून से फॉर एक्झाम्पल आता आपल्या नातेवाईकाकडे जर एक मोठं घर असेल, आपल्या शेजाऱ्याकडे मोठं घर असेल, राईट, आणि जर आपण नुसतं विचार करत असेल की मला पण मोठं घर पाहिजे, मला पण मोठं घर पाहिजे, तर मी समाधानी होणार आहे का? नाही होणार आहे. राईट. मग मी काय विचार केला पाहिजे? निवेदा माताजी काय विचार केला पाहिजे आपण? हरे कृष्ण. आपण विचार केला पाहिजे की त्याचं मोठं घर आहे तर त्याचं राहू दे मोठं घर. शेवटी घर मोठं होण्याने मनुष्य सुखी बनू शकत नाही. राईट. मग आता मी जर डिसिजन घेतलेला आहे की माझ्या जीवनामध्ये उद्देश मोठं घर प्राप्त करणे नाहीये, ये दरवाजा ना खुला ही रख दो अगर आप नहीं है तो, अभी है आप जाएंगे तो खुला छोड़ देना. तर कसं आहे की समजा इफ आय हॅव टेकन अ डिसिजन, जर मी निर्णय घेतलेला आहे, ओके माझ्या जीवनामध्ये उद्देश काय आहे, मोठं घर बनवणे किंवा विकत घेणे हा माझा उद्देश नाहीये. माझा उद्देश काय आहे की मला सुखी व्हायचं आहे. हरे कृष्ण. मग सुखी व्हायचं असेल तर तुम्ही आता सुखी होऊ शकता. या क्षणाला तुम्हाला मोठ्या घराची वाट बघायची गरज पडणार नाही. किंवा काही लोक म्हणतात की मला जर एवढ्या पगाराची नोकरी लागली, किंवा मला जर तो व्यक्ती भेटला, किंवा मला जर ही जागा भेटली, किंवा मला जर या वस्तू भेटल्या, असं वेट करून कधी आयुष्यामध्ये चालत नाही. कारण काय आहे की जेव्हा तुम्हाला ते भेटेल ना, ज्या काही वस्तू किंवा व्यक्ती किंवा जागा, त्याच क्षणी लगेचच तुम्हाला दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टी दिसतील ज्या तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त आवडतील. असंच होतं ना आयुष्यामध्ये, आणि असंच होत आलेलं ना आतापर्यंत. राईट. बरोबर आहे का नाही? मग आता तुम्ही जर असं नसतं होत तर मग हा भौतिक संसार एवढा पुढे पुढे का चालत आलेला आतापर्यंत? याला कारण हेच आहे. नाही तर मग कधीच थांबलं असतं जग. नाही, भौतिक प्रकृती किंवा संसार एवढा चालत आलेला आहे कारण त्याच्या मागे हे आहे की मनुष्याला कधीही मन समाधानी राहून देत नाही. आणि मग आज तथाकथित आधुनिक युगामध्ये मग लोकांनी याला एवढं हे आणलेलं आहे, याचा म्हणजे याचा त्याला काय म्हणतात, उच्च शिखर गाठलेलं आहे
की आता मला आवडत नाही ही जागा, बघूया चेंज करूया आपण. मग तुम्हाला दिसेल लोक किती वेळ जागा चेंज करतात. मला ही नोकरी आवडत नाही, मी लगेच चेंज करतो. बरोबर आहे का नाही? पहिले नोकरी कसं करायचे लोक? एक नोकरी 20, 30, 40, 50 वर्ष, आयुष्यभर. मग आता तसंच आहे की हा व्यक्ती मला आवडत नाही, चेंज. असं तुम्ही किती चेंज करत राहणार आयुष्यभर? कुठेतरी आपल्याला फुलस्टॉप द्यावा लागेल ना, कुठेतरी आपल्याला येऊन थांबावं लागेल. बरोबर आहे का नाही? आणि जोपर्यंत आपण थांबणार नाही तोपर्यंत मग आपल्याला चॅन्टिंग करायला वेळ भेटणार नाहीये. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. कारण आपण धावतच आहोत आणि आपल्याला साधना करायला वेळ नाहीये, सत्संगमध्ये यायला वेळ नाहीये, शास्त्रांचं पठन करायला वेळ नाहीये, सेवा करायला वेळ नाहीये. का? कारण आपण धावतोय मनाच्या मागे. सो म्हणून असं म्हटलं जातं की पोझेशन्स वर्सेस डिसिजन्स आणि व्हॅल्यूज. आपण आयुष्यामध्ये आपल्याकडे किती पोझेशन्स आहेत, किती बंगले, किती कार, किती गाड्या, याने आपण सुखी होत नाही. आपण आयुष्यामध्ये सुखी होतो आपण कुठल्या प्रकारच्या चरित्राने आपण बनलेलो आहोत, आपण कुठलं चरित्र विकसित केलेलं आहे आपलं. राईट? आपल्या जीवनामध्ये आपल्या व्हॅल्यूज काय आहेत, आपले कमिटमेंट्स काय आहेत. मग समजा मी जर कमिटमेंट दिली असेल की मला रोज 16 माळा करायच्या आहेत, मग मी करणारच. माझ्या मनाला आवडेल किंवा नाही आवडणार. राईट? मनाला कधीच आवडणार नाहीये, कारण मन हे बनवलं त्याच्याकरता आहे की तुम्हाला अतृप्त ठेवेल. हा, मग इव्हेंच्युअली जेव्हा आपण साधना भक्ती करू तेव्हा इव्हेंच्युअली एक दिवशी मनाला कळेल की हा इसमें ज्यादा आनंद आहे. राईट? सो दॅट्स वाय इफ वी कीप अवर फोकस स्ट्रेट, आपला आपण उद्देश एकदम सरळ ठेवला, इकडे तिकडे न बघता, की मला जीवनामध्ये हे करायचं आणि हे राहायचंय, माझं हे स्टँडर्ड आहे. स्टँडर्ड मतलब जीवन मूल्यांचं. राईट? तेव्हा आपण सुखाची अपेक्षा करू शकतो. अदरवाईज मनाच्या पटलावरती आपल्याला जर राहायचं असेल तर आपण मग धावत राहणार, कधी इकडे कधी तिकडे, कधी तिकडे कधी इकडे, इकडे तिकडे इकडे तिकडे. आणि अशा प्रकारे आपल्याला कधीच स्थिरता भेटणार नाही, स्टडीनेस आयुष्यामध्ये भेटणार नाही. म्हणून वी आर डिटरमाइंड नॉट बाय अवर पोझेशन्स बट बाय अवर डिसिजन्स, अवर व्हॅल्यूज, कमिटमेंट्स. ते निश्चित करतात की मी कोण आहे. बरोबर आहे? मग आता तुम्हाला माहिती असेल, जर एक मोठा व्यक्ती आहे, जसा हा होता, कोण होता, क्रिकेट स्टार, एक क्रिकेटपटू होता, तुम्हाला माहिती आहे का, हेन्सी क्रोनी म्हणून, साऊथ आफ्रिकेचा. तर त्या मोठा पॉप्युलर क्रिकेटपटू होता. मग या क्रिकेटपटूने काय केलं, त्याला आयुष्यामध्ये भरपूर काय काय होतं. कॅप्टन होता तो साऊथ आफ्रिकेचा. मग याने काय केलं, पण माहिती आहे ना काय केलं त्याने? मॅच फिक्सिंग केली. राईट? ते पैसे घेतात ना, पैसे घेऊन त्यांनी खेळमध्ये त्यांची टीम हारली. आणि मग जेव्हा सगळ्यांसमोर आलं की ह्यानी मॅच फिक्सिंग केलेली आहे, पैसे खाल्लेत, मग काय झालं? मग आता आयुष्यामध्ये मनुष्य सुखी कसा होतो? तुम्ही फार मोठे प्लेयर आहात म्हणून सुखी होतात, की एखादा सिंपल व्यक्ती असेल, तो जास्त कधी क्रिकेट खेळला पण नसेल, 2-4 इंटरनॅशनल मॅच खेळून रिटायर झाला, तो या व्यक्तीपेक्षा जास्त सुखी आहे. राईट? इव्हन आपल्या भारतामध्ये सुद्धा असे बरेच प्लेयर होते जे मॅच फिक्सिंग मध्ये पकडले गेले होते. राईट? बरेच जुने क्रिकेटपटू. क्रिकेटचं उदाहरण देतो कारण क्रिकेट जास्त बघितलं तुम्ही. विचार करा की आपल्या जीवनामध्ये आपल्याकडे काय आहे याने निश्चित होत नाही की आपण किती सुखी आहोत. राईट? किती आपल्याकडे आहे याने निश्चित होत नाही. तर आपल्या जीवनातली जीवन मूल्य काय आहेत याने निश्चित होतं की मी किती आयुष्यामध्ये समाधानी आणि सुखी राहणार आहे ते. अदरवाईज असे कितीतरी उदाहरणं होऊन गेलेले, इव्हन भारताच्या राजनीतिक इतिहासामध्ये किंवा एंटरटेनमेंट कलाकारीच्या क्षेत्रामध्ये असे बरेच लोक ज्यांनी आयुष्यामध्ये भरपूर काही कमवलेलं होतं, पण जर आपण चारित्र्य व्यवस्थित ठेवलं नाही, जीवनाची मूल्य आपण व्यवस्थित ठेवली नाही, तर आपल्यामध्ये मग काहीच राहत नाही. मग समाज पण आपला बहिष्कार करतं, स्वतः आपण बहिष्कृत होऊन जातो, भगवंत आपल्याला दूर करतात, आणि अशा प्रकारे आपण आयुष्यामध्ये दुःखीच राहतो. म्हणून
जर मला आयुष्यामध्ये भरपूर काही मिळवायचं असेल तर सर्वात महत्वाचं आहे आपलं चारित्र्य मिळवणं, राईट. जर ते मिळालं तर आपण सुखी समाधानी होऊ. म्हणून प्रभुपाद लिहितात, मानसिक तप म्हणजे मनाला इंद्रिय तृप्तीमधून विरक्त करणे होय, राईट. आणि ह्याच्या एक्झॅक्टली अपोजिट आजची सोसायटी आहे, जी आपल्याला संतुष्ट राहून देत नाही, बरोबर आहे का नाही. आजचा जो सोशल मीडिया आहे किंवा आजचा जो न्यूजपेपर, टेलिव्हिजन, हे सगळे जे आहेत, हे सगळे लोक काय म्हणतात, आपके पास जो चीज है वो बेकार है, बरोबर आहे का नाही. आपके पास, आता से फॉर एक्झाम्पल, आपल्याला आयुष्यामध्ये लागणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी, म्हणजे ज्या बेसिक गोष्टी आहेत, ज्या आपल्याला दैनंदिन गरजेच्या असतात, त्यातल्या बऱ्याच गोष्टी ह्या आपण कधीच ऍड मध्ये बघत नाही, टेलिव्हिजन मध्ये, बरोबर आहे का नाही. समजा तुम्ही आता घरामध्ये हे वापरता, काय वापरता, बेसिक्स तुम्ही सांगा एखादा उदाहरण, त्याची जास्त तुम्हाला दिसणार नाही. तांदूळ, आता तांदूळ तुम्ही वापरता घरी, तुम्ही मला सांगा कुठल्या बिलबोर्ड वरती तांदळाची ऍड लावलेली आहे, बरोबर आहे की नाही. किंवा मुगाची डाळ, जस्ट उदाहरण देतो तुम्हाला. मग कुठल्या गोष्टींची ऍड केली जाते, ज्या गोष्टी तुम्हाला गरजेच्या नाही त्याच गोष्टींची ऍड केली जाते. आता कुठल्या गोष्टी गरजेच्या नाहीत जरा सांगा. आता लिपस्टिक हे तुम्हाला गरजेचे आहे का, नाही, सर्वात जास्त ऍड. त्यानंतर तुम्ही मला सांगा मोबाईल, तुम्ही म्हणाल की मोबाईल आमच्या गरजेचे आहे, मोबाईल लोक घेतात ना, पण तुम्हाला आता असं ऍड केले जाते की आपके पास जो मोबाईल है वो अभी बेकार हो गया है, नाही खरीदो. शेवटी आपल्याला फोन घ्यायचा एक आपला उद्देश काय आहे, फोन बनणं, झूम क्लास चालला पाहिजे, हरे कृष्ण, एक फोनवर मेसेज गेला पाहिजे, कॉल आला पाहिजे, राईट. आणि 2-4 ऍप असतात त्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी बघत असाल इकडे तिकडे, न्यूज वगैरे बघत असाल, काय लेक्चर वगैरे ऐकत असाल, दॅट्स इट. पण आता कसं आहे की सोशल मीडिया जे आहे ते कसं करते की ज्या मॅक्सिमम आपल्या गरजेच्या गोष्टी नाहीयेत त्यांना ऍड करतं. मग आता तुम्ही मला सांगा, एक सामान्य माणसाला गाडीची किती गरज आहे, कारची नाही गरज आहे ना, पण सर्वात जास्त ऍड त्याची येणार, कारची येणार. किंवा कॉस्मेटिक मध्ये जे काही वापरतात ते क्रीम वगैरे, क्रीमच्या किती, आता शॅम्पूच्या किती ऍड येतात, नाही आतापर्यंत शॅम्पू लावून कोणाचे केस लांब झालेत का, झाले असतील तर वापरावं, मला तर नाही वाटत झाले कोणाचे आतापर्यंत केस लांब झालेत का शॅम्पू वापरून, नाही झाले ना. पांढरे होतात पण लांब नाही होत. हा बघा, म्हातारींचा अनुभव आहे, पांढरे होतात पण लांब होत नाहीत केस. तरी पण लोक का वापरतात, कारण जे आपल्याला समोर जास्त बंबार्डमेंट केले जाते, ज्या गोष्टीचं जास्त दाखवलं जातं, त्या गोष्टीमध्ये मन अटकून जातं. मनाचा हा स्वभाव आहे की जी गोष्टी तुम्ही त्याला जास्तीत जास्त दाखवाल त्या गोष्टीवरती तो आसक्त होऊन जातो. तुम्ही दुसऱ्या अध्यायात वाचलेले ऑलरेडी, ध्यायतो विषयान तुमचं संघात त्याची जायते, संघात संजयते काम क्रोधात विजायते, राईट. मग आता अशा अनेक निरर्थक गोष्टी आहेत ज्यांचा काहीच माणसाला गरज नाहीये ऍक्च्युली बघायला गेलं तर. असे किती साबण आहेत, हे साबण, ते साबण, ते साबण, ते साबण. आमच्या जमान्याला आम्ही फक्त एकच साबण वापरायचो, कुठला, लाईफ बॉयचा, आणि एकच पेस्ट असायची कोलगेटची. आता किती गोष्टी आल्या तुम्ही मला सांगा, एवढे साबणाचे ब्रँड, आणि प्रत्येक साबण सांगतो की हम बेस्ट है, ये लगाने से आपका एकदम तुम ये बन जाओगे, गोरे बन जाओगे. अरे ऑलरेडी गोरे हैं हम लोग, गोरे हो, ये लगाने से गोरे नहीं बनते हम लोग, राइट. सो दॅट्स हाऊ. म्हणून प्रभुपादाने इथे दिलेलं आहे की आपल्याला मनाला इंद्रिय तृप्ती, आणि ह्या सगळ्या गोष्टींचा मूळ कुठे आहे, इंद्रिय तृप्ती करण्याची इच्छा. जोपर्यंत आपल्याला संसारामध्ये इंद्रिय तृप्ती करण्याची इच्छा आहे तोपर्यंत आपण ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे धावणार आहोत, ही गोष्ट ती गोष्ट, राईट. म्हणून प्रभुपाद लिहितात, तिथे मध्यभाग लिहिलेलं आहे की जर आपल्याला मनाला इंद्रिय तृप्तीपासून जर प्रवृत्त करायचं असेल तर काय करायला लागेल, प्रभुपादाने त्याचा फॉर्म्युला दिलेला, राईट. आणि तात्पर्य पण प्रभुपाद लिहितात. तर 3 गोष्टी आहेत प्रभुपादाने सर्वात पहिले दिलेलं आहे. मनाला असे प्रशिक्षण दिलं पाहिजे की ते इतरांचे हित कसे साधता येईल याचे सदैव चिंतन करत राहील, बरोबर आहे. जर आपण
बद्दल विचार करत असेल की दुसऱ्यांना कसं काही भेटेल, तर आपल्या मनाला जास्त डिस्टर्बन्स येत नाही हो, आपलं मन शांत राहतं. बरोबर आहे का नाही? आपण मनाचा कसा स्वभाव आहे, ते समजा आपल्या आयुष्यामध्ये एखादी प्रॉब्लेम असेल आणि आपण त्याच्यावरती फोकस करत असेल, जेवढा तुम्ही फोकस कराल तेवढी समस्या मोठी 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 होत जाते. असं कधी झालंय का की प्रॉब्लेम वरती जर तुम्ही म्हणजे आवश्यक आहे तेवढं आपण निश्चित ध्यान करावं आणि त्याला समाधान द्यायचा प्रयत्न करावा, पण आवश्यकतेपेक्षा जास्त जर आपण एखाद्या गोष्टीवरती जर स्पेशली एखाद्या प्रॉब्लेमवरती जर फोकस केलं तर प्रॉब्लेम मोठी 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 होत जाते, पण समाधान भेटत नाही. राईट? म्हणून पहिली गोष्ट आपल्याला जर मनाला शांत करायचं असेल आणि ग्रॅव्हिटी आणायची असेल, ग्रॅव्हिटी दिलेलं आहे विनी आहे ना, प्रबोधन लिहिलेलं आहे गांभीर्य. राईट? जर गांभीर्य आणायचं असेल मनाला, तर पहिली गोष्ट आपण दुसऱ्यांबद्दल विचार करावा की दुसऱ्यांना कशी आपण मदत करू शकतो. राईट? ही झाली पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट आपण हे विचार करू शकतो की हे आयुष्य किती टेम्पररी आहे. टेम्पररी आहे की नाही आयुष्य आपलं? आपल्या जीवनामध्ये कधीही काही होऊ शकतं, कधीही दुर्घटना होऊ शकते, कधीही आपण हे शरीर सोडून जाऊ शकतो. राईट? आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आपलं हे जीवन फार नाजूक आहे. राईट? आणि ह्या जीवनामध्ये कधीही काही होऊ शकतं. आज आपण एकत्र आहोत, उद्या आपण कुठे जाऊ माहित नाही कोणाला. आपल्यापैकी किती लोक राहतील पुढचं ना 1 वर्ष बघायला माहित नाही आपल्याला, काहीच माहिती नाही आपल्याला. मग कशाला उगाच अशा गोष्टींच्या मागे पळायचं ज्या गोष्टींचं काही महत्व नाहीये. राईट? सो पहिली गोष्ट म्हणजे आपण दुसऱ्यांना मदत करण्यामध्ये आपलं लक्ष लावलं पाहिजे, त्यामुळे आपलं मन जे आहे ते शांत होईल, भरकटणार नाही इकडे तिकडे. दुसरी गोष्ट, आपण हे जीवन टेम्पररी आहे, परमनंट नाहीये, हे आपण बघायला शिकलं पाहिजे. त्याने पण आपण मन आपलं जागेवरती आणू शकतो. तिसरी गोष्ट प्रभुपाद लिहितात, तात्पर्यामध्ये लिहिलेली आहे, पॅरेग्राफच्या लास्टच्या 4-5 लाईनीमध्ये लिहिले प्रभुपादांनी. प्रभुपाद लिहितात की सर्वोत्तम उपाय म्हणजे आनंदमयी कथांनी युक्त अशा वेद, पुराण, महाभारत इत्यादीमध्ये मनाला संलग्न करणे होय. बेसिकली भगवंतावरती ध्यान करणे, कृष्ण कथेवर ध्यान करणे, कृष्ण चिंतन करणे, कृष्ण नामवरती चिंतन करणे. राईट? म्हणून संत तुकाराम महाराज म्हणायचे, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. त्यांनी फॉर्म्युला देऊन ठेवलेला आहे. गीता भागवतचं तुम्ही काय करा, श्रवण करत राहा, आणि श्रवण करत करत तुम्ही अखंड चिंतन करा नाम आणि रूप, ध्यान, लीला यांचं. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. याने काय होईल, आपल्या मनाला आपण शांत करू शकतो. राईट? मनाला आपण इकडे तिकडे भरकटण्याकरता वाचवू शकतो. आणि तुम्हाला ह्या तात्पर्यात अजून एक गोष्ट विशेष दिसेल, प्रभुपादांनी इंटरेस्टिंग तात्पर्य याला दिलेलं आहे. आणि तुम्ही बघत असाल की ऍक्च्युली मौनम हा शब्द आहे ना, मौन म्हणजे प्रभुपादांनी गांभीर्य लिहिलेलं आहे आणि तात्पर्यात म्हणतात मौन म्हणजे ऍक्च्युली शांत बसणे. बरोबर आहे का नाही? शांत बसणे. मग तुम्ही बघा, आता मागच्या श्लोकामध्ये आपण बघितलं होतं ऑस्टेरिटी ऑफ स्पीच. आपले जे आपण जे बोलतो त्याची तपस्या काय आहे. राईट? मग ऍक्च्युली ह्या श्लोकात दिलेलं जो मौनम आहे, मौनम किंवा बोलण्याची प्रवृत्ती, निरर्थक, याची तपस्या काय आहे की शांत बसणे. बरोबर आहे का नाही? मग मागच्या श्लोकात यायला पाहिजे ना. मग मनाच्या सेक्शन मध्ये काय येतं, हे मनाबद्दल काय म्हटलेलं आहे असं मौनम. ऍक्च्युली प्रभुपाद आणि महाराज पण बऱ्याचदा म्हणतात की मौनम ऍक्च्युली कसं असतं की रिअल मौनम किंवा खरं जे मौन आहे वास्तविक, ते केव्हा शक्य आहे, जेव्हा आपलं मन शांत होईल तेव्हा. मग बघा ना, आता कसं असतं की कधी कधी म्हणून याला म्हटलं जातं रिअल सायलेन्स इज व्हेन द माइंड इज सायलेन्स. जेव्हा मन शांत होईल ना, तेव्हा खरंच आपलं निरर्थक बडबड करण्याची जी आपली प्रवृत्ती आहे ती शांत होईल. याला असं का म्हटलं जातं, कारण ऍक्च्युली बरं तुम्ही बघितलं असेल, जरी आपण लोकांना म्हटलं शांत बसा, लोक शांत बसतात, पण त्यांच्या बोलण्यापेक्षा त्यांचं मन जास्त बोलत असतं. आत्मनना तुम्ही माहितीये का, मन तुम्ही जर शांतपणे बसला असेल तर मन किती बडबड करतं आत्मनना. म्हणून जोपर्यंत मन जे आहे, आत्मनना मन जेव्हा शांत होत नाही तेव्हा बाहेरची तथाकथित शांती ही शांती नाहीये. पहिले मनाला आपण शांत करायला शिकलं पाहिजे. बरोबर आहे?
म्हणून काय काय लोक असे असतात ते बडबड करतात का, तर म्हणतात अरे ये हमारा बडबड अच्छा है, मन के बडबड से. मन अगर बोलना चालू कर देना इतना कठीण है उसको कंट्रोल करना. म्हणून दॅट्स वाय इथे मौनम जे आहे ते ऍक्च्युली मागच्या श्लोकात गेलं पाहिजे होतं, पण भगवंताने मौनम हे मनाच्या सेक्शन मध्ये आणलेलं का, कारण खरं मौन हे तेव्हा शक्य आहे जेव्हा मन शांत होईल. मग तुम्ही बघितलं असेल, एक प्रभुपाद एक उदाहरण द्यायचे, राधानंद स्वामी महाराज. एक बाबा होते, ते त्यांनी मौन धारण केलं होतं, मी बोलणार नाही. मग ते काय करायचे माहितीये का, त्यांनी एक पाटी घेतली होती, त्या पाटीवरती लिहायचे तो असा करतो आणि हा असा करतो आणि असा करतो तसा करतो. मग आता तुम्ही बोलत नाहीयेत पण तुम्ही पाठीवरती लिहिताय, म्हणजे काय, तुम्हाला मौनम प्राप्त झालं नाही ऍक्च्युली बघायला लागलं तर. काही लोक म्हणतात ना मौनी बाबा, शक्य नाही असं मौन धारण करणे. राईट. तुम्ही मौन हे असं सुपरफिशियल बघू नका की मी हाताची घडी तोंडावरती बोट, हाताची घडी तोंडावर बोट नाही, मनावर बोट पाहिजे ऍक्च्युली. तेव्हा मन जेव्हा शांत होईल तेव्हा आपण वास्तविक शांत होऊ. अदरवाईज तथाकथित शांती ही आपली कधी पण भंग होऊ शकते. मन आत्मना एवढं जोरात किंचाळत असतं, तुम्ही बाहेरनं जरी गप असेल, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. राईट. त्याला म्हणतात स्क्रीमिंग. सो सायलन्स शक्य नाहीये, म्हणून मनाला शांत करण्याकरता भगवंतांनी इथे सांगितलेलं आहे. राईट. दॅट्स हाऊ. तुम्ही म्हणून बघा ना, महामंत्र जेव्हा आपण जप करतो, जोपर्यंत महामंत्र जप करताना आपण महामंत्राच्या ध्वनीवरती ध्यान देत नाही ना, तोपर्यंत आपलं मन शांत होणार नाहीये. राईट. म्हणून जप करताना स्पेशली आपल्याला ध्वनीवरती ध्यान द्यायचं असतं. ही विधी आहे मनाला शांत करण्याची. मग एकदा जर ध्वनीवरती जर आपलं लक्ष गेलं, मग चान्सच नाही ना माइंडला काय बोलायचं, मनाला काय चान्सच नाही बोलायचं. अदरवाईज जरी चॅन्टिंग जरी चालू असेल तरी आतमधनं मन भरपूर काय काय सांगत असतं, प्लॅनिंग करत असतं, हे करणं आहे, वो करणं आहे, हा जाना है, हा जाना है. राईट. म्हणून दॅट्स वाय ह्या सेक्शन मध्ये भगवंतांनी याला इथे आणलेलं आहे की मौन व्रत हे शक्य नाहीये तोपर्यंत, जोपर्यंत मनामधले निरर्थक वेळेवाकडे विचार बंद होत नाहीत. राईट. म्हणून काय काय लोक असे असतात ते नुसतं बोलत राहतात, कारण त्यांना शांत राहावं जात नाही. कारण शांत राहायला गेलं तर ह्याच्यापेक्षा खतरनाक आतमध्ये बसलेलं आहे. बाहेरची बडबड तरी कधी कधी सहन करतील लोक, पण आतमध्ये याच्यापेक्षा भयंकर शत्रू बसलेला आहे, जो एकदा जर त्यांनी स्टार्ट केलं बोलायला तर मग काय खरं नाही आपलं. राईट. सो दॅट्स हाऊ मौन इज नॉट जस्ट फिजिकली शटिंग माउथ, बट स्टेट ऑफ माइंड where mind is free from irritation, passion, screaming, shouting. राईट. जेव्हा हे बंद होईल तेव्हा आपण शांत होऊन जाऊ. म्हणून त्याला त्याने तिथे मौनम टाकलेलं आहे अशा प्रकारे. आणि त्यानंतर ऑफकोर्स भगवंत म्हणतात भाव, त्याच्यात पुढच्या श्लोक लाईन मध्ये लिहिलेले आहे आत्मविनिग्रह. आत्मविनिग्रह म्हणजे संयम करणे, मनाला संयमित ठेवणे. का, कारण सर्व गोष्टी कुठं चालू होतात, मनापासून स्टार्ट होतात. जर मन संयमित नसेल तर तिथनच आपल्या पतनाची शृंखला चालू होते. म्हणून आत्मविनिग्रह. त्यानंतर पुढे दिलेला आहे भाव संशुद्धी. भाव संशुद्धी म्हणजे शुद्धीकरण करून घेणे आपलं. राईट. शुद्धीकरण का केलं पाहिजे मनाचं, कारण तिथनच सगळ्या गोष्टी प्रारंभ होतात पुन्हा. राईट. कारण मनामध्ये जर आपले अशुद्ध विचार आले तर, आणि त्या विचारांवरती आपण जर ध्यान केलं आणि त्याच्यावरती जर आपण कार्य केलं तर मग तिथनच आपलं पतन चालू होतं. म्हणून बघा, सेंट्रल पॉइंट आहे वैदिक फिलॉसॉफीमध्ये, आध्यात्मिक याच्यामध्ये सगळं फोकस कशावरती आहे, मनाच्या शुद्धीकरणावरती. कारण मन जे एंटिटी आहे तिथनच सगळं प्रारंभ होतो. आपलं जीवन चांगलं होईल की वाईट होईल हे कुठनं चालू होईल, मनापासून स्टार्ट होईल. म्हणून मनाला जोपर्यंत आपण हे सगळ्या गोष्टी देत नाही, काय त्याला शांत बसवणे, मौनम करणे आत्मना, त्याला विनिग्रह करणे, संयमित करणे, किंवा त्याला भाव संशुद्धी, त्याला शुद्धीकरण करणे, त्याशिवाय आपल्याला आयुष्यामध्ये स्टडीनेस, इव्हन मटेरियली स्पीकिंग म्हणजे भौतिक दृष्टिकोनातून सुद्धा जर आपल्याला शांत राहायचं असेल तर मनाला अशा प्रकारे स्थिर ठेवणे फार जरुरी आहे. राईट. मग आध्यात्मिक जीवनामध्ये तर किती महत्वाचा विचार करा. म्हणून दॅट्स वाय इथे म्हटलेलं आहे समाधान, सरळपणा, गांभीर्य, आत्मसंयम आणि भावशुद्धी
हे मानसिक तप आहेत आणि तपस्या आहेत. का? कारण आपल्याला आवडत नाहीत ना. ज्या गोष्टी आवडत नाहीत आपल्याला करायला गेलं तपस्या म्हटलं जातं. मग कोणाला आवडतं का असं की मन म्हणत असेल मला हे दे, त्याला म्हणायचं नाही भेटणार तुला, शांत राहा. कठीण आहे ना बोलणं. म्हणून याला काय म्हटलं जातं? तपस्या म्हटलं जातं. अशा प्रकारे प्रभुपाद त्याला तात्पर्य कंक्लूड करतात. लास्टला मनाला इंद्रिय भोगापासून विरक्त करणे म्हणजे मनोनिग्रह होय. आणि प्रभुपाद आलेले या दृष्टीने पाहिल्यास वरच्या लाईनीमध्ये, या दृष्टीने पाहिल्यास लास्टच्या 3 लाईनीमध्ये आहे, या दृष्टीने पाहिल्यास कृष्ण भावना होईत मनुष्य यथार्थ रूपाने मौनी असतो. म्हणून मौन म्हणजे फालतूची बडबड थांबवणे नव्हे, मौन म्हणजे कृष्ण चिंतन करणे. याला म्हणतात खरा मौनी. तेव्हा त्याच्या जीवनामधील तथाकथित चिंतन बंद झालेलं आहे. मनुष्याने आपल्या व्यवहारामध्ये सरळ आणि साधे असावे, यामुळे त्याचे जीवन शुद्ध होते. या सर्व क्रियांचा समावेश मानसिक तपामध्ये होतो. राईट. तर याच्यावरती आपल्याला मेहनत करायला लागेल. राईट. कारण मनाचा स्वभाव कसा आहे, आज 2 दिवस चांगला राहील, परत पुन्हा ट्रॅक खाली उतरेल, पुन्हा 2 दिवस चांगला राहील, परत खाली उतरेल. आपल्याला पुन्हा पुन्हा काय, जसं घोड्याची लगाम खेचतात ना, लगाम खेचून आणतात जागेवरती. तर घोडा, तुम्ही कधी घोडा गाडीमध्ये बसला असाल, नेहमी तो रस्त्याच्या दुसऱ्या साईडला जातो जिकडे गवत असतं. तसा आपला पण स्वभाव आहे. नेहमी आपलं मन तिकडे जातं जिकडे काहीतरी पदार्थ दिसेल, काही वस्तू दिसतील, काही व्यक्ती दिसेल, आपल्याला तिकडून इकडे खेचून आणत असतं. नाही, इथे आता सध्या आपल्याला राहायचंय. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. त्यानंतर मग हे झाल्यावरती नंतर मग भगवंत पुढच्या याला घेऊन जातात आपल्याला. आता त्यांनी तपस्या सांगितली आपल्याला. राईट. आणि याला आता हे करतात भगवंत. या पुढच्या एका श्लोकामध्ये समराईज करतात. पुन्हा एकदा वाचा श्लोक नंबर 17. प्रभू जाधव प्रभू वाचा. हरे कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण. श्रद्धया परया तत्त्वं तपहा तत त्रिविधम नैर अफलवाक्रीभिक्षी युक्त सात्विकम परिचक्षते. भौतिक लाभाची आकांक्षा न ठेवणाऱ्या व केवळ परमेश्वराप्रित्यर्थ कर्म करण्यात युक्त असलेल्या मनुष्यांनी दिव्य श्रद्धेने केलेल्या या त्रिविध तपाला सात्विक तप असे म्हणतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. त्रिविध तप कुठले आहेत? 3 प्रकारचे तप सांगितले आपण. श्लोक नंबर 14 मध्ये शरीराची तपस्या, 15 मध्ये आपली वाचा याची तपस्या आणि 16 मध्ये मनाची तपस्या. या ज्या 3 तपानं आपण कुठलीही आकांक्षा न ठेवता करतो आणि केवळ ईश्वर प्रित्यर्थ करतो, भगवंतांच्या किंवा वैष्णवांच्या सेवे करता. तर अशा याला सात्विक तप म्हटले जाते. राईट. स्पेशली काही भौतिक लाभाची आकांक्षा न ठेवता. कारण कसं असतं की आपण तपस्या केली तर आपल्याला काहीतरी अपेक्षा असते की मी एवढी तपस्या करतोय ना, मला यातनं काहीतरी फळ भेटलं पाहिजे. नाही, आपल्याला काहीच फळ नको तपस्यातनं. आपल्याला तपस्यातनं काय पाहिजे? फक्त भगवंतांची भक्ती पाहिजे. राईट. बाकी आपल्याला यातनं काही भौतिक लाभ नकोय. तेव्हा हे सात्विक बनतं किंवा आध्यात्मिक बनतं. राईट. जसं तुम्हाला मी उदाहरण देतो लास्ट टाइम. काही लोक असे असतात ते एकदम प्रेमाने वागतात, पण त्यांचा हेतू काय असतो? तुमच्याकडनं वस्तू काढून घ्यायचा किंवा धन काढून घ्यायचं किंवा तुमच्याकडनं काहीतरी काम काढून घ्यायचं, म्हणून ते एकदम प्रेमाने वागतात. मग त्यांना तपस्या करावी लागते प्रेमाने वागायची. राईट. प्रत्येक वेळी कसं गोड बोलता येईल तुम्हाला? प्रत्येक वेळी गोड बोलता येतं का? तुम्ही मला सांगा. असं तुम्हाला कधी कुठे भेटलं तर प्रत्येक वेळी गोड बोलत असेल, समजून घ्यायचं काहीतरी प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये. कारण आयुष्याचे बऱ्याच स्टेजेस असतात, बऱ्याच इमोशन्स असतात. राईट. असं नसतं की प्रत्येक वेळेला मी गोडच गोड राहू. नाही. कधी जर काही चुकत असेल तर मला तर सांगायला लागेल की चुकतो इथे. कधी चांगली गोष्ट असेल तर मी त्याला अप्रिशिएट करेल. कधी मला जर त्याला काही द्यायचं असेल तर मी त्याला देईल, किंवा मला घ्यायचं असेल तर सांगायचं असेल की अरे ही गोष्ट करायची नाहीये, मी सांगेल त्याला नको करू म्हणून. राईट. सो नॉट दॅट ऑल टाइम सेम इमोशन चालेल. राईट. दॅट्स हाऊ. म्हणून लोकांच्या तथाकथित व्यवहारावरती कधी जाऊ नये. काही लोक व्यवहारामध्ये एकदम हे असतात, असं खास करून वेस्टर्न लोक, पश्चिम देशातील लोक, त्यांचा व्यवहार कसा असतो? प्रत्येक ठिकाणी हॅलो हाय, हे सगळे असं हेलो हाय वाला जे कल्चर असतं ना, हे सगळं लुबाडू कल्चर आहे. हे लुटण्याकरता कल्चर बनवलेलं आहे. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये थँक्यू म्हणणे. तुम्ही बघितलं काही लोक असे असतात, प्रत्येक गोष्टीला थँक्यू म्हणायचं, प्रत्येक गोष्टीला थँक्यू म्हणायचं.
म्हणजे काय, अजून तुमच्याकडे त्याला लुटून घ्यायचंय. आम्हाला तरी, मला आठवत नाही मी कधी आमच्या म्हणजे आम्ही ज्या वातावरणामध्ये वाढले ते प्रत्येक गोष्ट थँक्यू थोडी म्हणलं जातं. एक पेन दिला थँक्यू, एक पेपर दिला थँक्यू, एक वस्तू उचलून ठेवली थँक्यू. हे थँक्यू वाला कल्चर म्हणजे काय, लूटमारीचं कल्चर आहे. ठीक आहे, आपल्या मनामध्ये जे भाव असतात ते आपण चेहऱ्याच्या स्वभावाने प्रकट करून दाखवू शकतो. प्रत्येक गोष्टीला असं बोलणे म्हणजे, म्हणून बघा ते लोक जे असतात ते कसे असतात, एकदम सॉफ्टली जेंटली बोलतात, राईट. पण त्यांच्या मनामध्ये उद्देश काय आहे, लुटून घेणे. आपली लोक रफ हँडल करतात, थोडं रफली बोलतात, यु नो. पण आपल्यामध्ये कसं असतं, दुप्पट्टीपणा नसतो. मग महत्वाचं काय, रफली म्हणजे एवढं रफली बोलू नये, पण नॉर्मल प्रत्येक गोष्टीला जर आपल्याला थँक्यू म्हणायचं असेल तर तेवढं हरे कृष्ण बोललेलं बरं ना. राईट. कारण शेवटी व्यक्तीला समोरच्या आपल्या मनामध्ये काय भाव आहे ते लगेच कळून जातं इव्हेंच्युअली. म्हणून आजची जी तथाकथित संस्कृती आहे आधुनिक, यु नो, ही एवढी म्हणजे सुपरफिशियल आहे, म्हणजे एवढी वरवर करणी आहे, त्याच्यामध्ये काही खोल नाही, म्हणजे खोली नाहीये, डेप्थ नाहीये. लोक फक्त नावाला आपलं एक टॅग लावून ठेवतात सोशल मीडियावरती किंवा कुठे सगळीकडे, की मी किती छान आहे, मी किती छान आहे. आतमध्ये मी किती बेकार आहे कोणी दाखवतो का? हरे कृष्ण. पण आपण ऍटलिस्ट आपल्या वैष्णव सर्कल मध्ये असं नको बघायला, राईट. कारण आपल्याला इथे शुद्धी करून घ्यायची आपली, सो दॅट्स ऑल. त्यानंतर मी एवढं सांगितल्यावरती श्लोक नंबर 17 पर्यंत, त्यानंतर अजून 2 गोष्टी झाल्यात 18 आणि 19 मध्ये. तपा करता जाऊन बघून सांगता येतं की 2 प्रकारचे तप असतात. सॉरी, या 2 प्रकारचे 18 आणि 19 मध्ये, राजसिक आणि तामसिक तप. आता हे झाले सात्विक तप, राईट. श्लोक नंबर 14, 15, 16 याच्यामध्ये आपण सात्विक बघितले तप, शरीराच्या, मनाच्या आणि वाच्याच्या. आता 18 आणि 19 मध्ये आपण बघणार आहोत राजसिक आणि तामसिक तप. श्लोक नंबर 18 वाचा. संगीता माताजी तुम्ही वाचताल श्लोक नंबर 18. हरे कृष्ण प्रभुजी. हा, वाचा. सत्कारमान पूजार्थं तपोदम्भेन चैव यत् क्रियते तदिह प्रोक्तं राजसं चलमध्रुवम्. सत्कार, मान आणि पूजा व्हावी म्हणून दंभाने जे तप केले जाते त्या तपाला राजसिक तप असे म्हणतात. अशी तपे अस्थिर तसेच क्षणिक असतात. हरे कृष्ण. येस. राजसिक म्हणजे कधीही आपण जेव्हा तप करतो तेव्हा त्याच्या मागे आपली काहीतरी इच्छा असते, राईट. आपली सत्कार पूजा. म्हणून प्रभुपादांनी बघा तात्पर्य कसं लिहिलेलं आहे, कधी कधी लोकांना आकर्षित करण्यासाठी आणि त्यांच्याकडून पूजा, मान, सन्मान, सत्कार प्राप्त व्हावा म्हणून तपस्या केली जाते. मग विचार करा, आजचा जो टोटल सोशल मीडिया याने भरलेला आहे. सगळे जे फोटो काढले जातात, व्हिडिओ काढले जातात, सामाजिक कार्य केले जातात, हे सगळे कशा करता केले जातात, लोकांनी याला अप्रिशिएट करावं, लोकांनी मान सन्मान द्यावा, लोकांनी आम्हाला त्याचा मोबदला द्यावा. म्हणजे ही क्रिया चालू करण्या अगोदर पासून मनामध्ये तीच प्रवृत्ती असते की मी जरा फोटो काढेल तर त्याला 50 लोकांनी लाईक केलं पाहिजे. तर फोटो काढण्यामध्ये मजा आहे, ना तर फोटो काढण्यामध्ये मजा काय, राईट. म्हणजे किती राजसिक भाव याला उत्पन्न झालेलं बघा. ऑफकोर्स कृष्ण भावनेचा प्रचार करण्याची गोष्ट वेगळी आहे. कृष्ण भावनेचा प्रचार करताना आपण काही गोष्टी सोशल हँडलवरती पोस्ट करू, ते भगवंतांच्या भक्ती प्रित्यर्थ आणि प्रचारा प्रित्यर्थ. परंतु अदरवाईज जर आपला भाव असा असेल की मी ह्या गोष्टीला दाखवून जर मला समाजामध्ये जर मान भेटत असेल किंवा मला 4 गोष्टी चांगल्या भेटत असेल तर हे काय झालं, राजसिक झालं टोटली. रजोडी म्हणून बघा, पूजा, मान, सन्मान, सत्कार प्राप्त व्हावा म्हणून तपस्या केली जाते, राईट. आणि तिथे प्रबोधाने रजोगुणी व्यक्ती आपल्या अधीन असलेल्या लोकांकडून आपले पूजन होण्याची, धनार्पण करून घेण्याची आणि आपले पाय धुवून घेण्याची व्यवस्था करतात. हरे कृष्ण. आणि मग याचे फोटो टाकायचे 4-5. आता तुम्ही बघितलं पॉलिटिशियन लोकांना कधी झाडू मारताना बघितलं का रस्त्यावरती, बघितलं कधी. पण जेव्हा नवीन रोड निघाला गेला की झाडू घेऊन जातात, आम्ही झाडू करतो इथे. कुंभमेळ्यामध्ये 2-4 ठिकाणी प्लास्टिक गोळा करताना दिसतात. आणि मग नंतर काय, मग यांची ऍड येतात, गुटख्याची ऍड, गुटखा खातायत, राईट. मग हे दाखवायची काय गरज आहे, मग हा दुप्पटीपणा झाला, राईट. आपण जे म्हणजे
टेम्पररी गेन करता हे लोक आपल्याला दाखवतात की मी किती समाजसेवी आहे, किती मोठा मी व्यक्ती आहे. राईट. अशा प्रकारे. आणि काय काय लोक असे असतात जे सुरुवातीपासूनच असा विचार करून या प्रक्रियांना स्टार्ट करतात की ह्याने मला काहीतरी फळ प्राप्त झालं पाहिजे. राईट. स्वतःची एक प्रेस्टिज ठेवण्याकरता. जसं काय एक उदाहरण दिलेलं आहे आमच्या याच्यामध्ये. एक उदाहरण होतं, बेसमध्ये एक मुलगा होता. तो म्हटला की मी कधीच काही खाणार नाही, आपलं कधीच गोड खाणार नाही मी. जसं कधी कधी तुम्ही चातुर्मास मध्ये करता ना, परत 4 महिने फ्रायवाला खायचं नाही, गोडवाला खायचं नाही करतात. काही लोक करत असतील चातुर्मास मध्ये. एक मुलगा होता बेसमध्ये, तो म्हटलं मी गोड खाणार नाही. आता मुलगा आणि गोड किती जवळचा संबंध आहे ना. गोड खायच्या वयामध्ये जर गोड नाही खाल्लं तर मग म्हातारपणी खाणार आहे का तो? इट्स व्हेरी डिफिकल्ट. मग एक दिवशी रात्री आमचे प्रचारक होते, प्रिचर, त्यांनी बघितलं की रात्री तो काय करतोय. एक दिवशी प्रोग्राम मध्ये स्वीट होता, खीर होती, त्यांनी खाल्ली नाही. तर म्हटलं मी नाही खाणार आहे, मी हे केलंय, तप केलंय, मी खाणार नाहीये. आणि मग रात्री सगळं झोपल्यानंतर आमचे प्रभूजी जे कोणी होते ते वॉशरूमला गेले. त्यांनी बघितलं की हा मुलगा फ्रीज उघडतोय हळूच आणि फ्रीज मधनं खीर काढून खातोय. हरे कृष्ण. प्रॉब्लेम काय आहे की आपल्याला आपली प्रेस्टिज ठेवण्याकरता आपण समाजामध्ये दाखवू की मी किती तपस्वी आहे, पण आपण मागे सगळं काही करू. तर याला म्हणतात डुप्लिसिटी. राईट. तर तुम्हाला खायचं ते खाऊन घ्या ना, कोणी तुम्हाला माना केलेलं स्वीट खायला? काय खीर खाल्ल्याने तुम्ही चॅन्टिंग करू शकत नाही का? खीर खाल्ल्याने तुमचा बहिष्कार होईल समाजामधला? नाही ना. पण एक एक्स्ट्रा एक प्रेस्टिज भेटते ना. तुम्हाला माहितीये का किती तपस्वी आहेत ते प्रभूजी? मला माहितीये का? दिवसातनं एकदाच खातात 4 महिने चातुर्मास मध्ये. तुम्ही करत असाल तुम्ही करा, जे काही कोणी करत असाल त्याच्यावर काही आक्षेप नाहीये. पण म्हणण्याचा प्रयत्न असा आहे की त्यातून प्रतिष्ठा प्राप्त करण्याचा प्रयत्न करणे हा काय आहे, फार मोठा नुकसान आहे आपल्याकरता. कारण अशा गोष्टीने भगवंत प्रसन्न होणार नाहीत. हा, आपल्यामध्ये काही कमी असेल किंवा कमकुवतपणा असेल ही वेगळी गोष्ट आहे, पण स्पेशली प्रयत्न करून लोकांना दाखवणे की मी किती तपस्वी आहे परंतु मागे आपण भोग करणे हे काय आहे, फार मोठं कपट आहे. आणि मग अशा कपटाला भगवंत स्वीकार करत नाहीत. सिंपल राहा, जे तुम्ही जशा तशा राहा. हा, तुम्ही 4 नियम पाळा, 16 माळा करा, त्याच्या पलीकडे आपण चुका करायच्या नाही. पण या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही बाकी गोष्टी, समजा एखादा उपवास करत असतो एकादशीमध्ये, भरपूर लोक उपवास करतात ना एकादशीमध्ये. तुम्ही जर समजा निर्जल उपवास करत असाल आणि उपवास करताना तुम्ही अंगणामध्ये बाहेर फिरत असाल मंदिराच्या परिसरामध्ये आणि बघत असाल हा डिवटी बघ किती खातो, साबुदाणा 1 किलो, हा डिवटी बघा 5 लिटर दूध पितोय. असं जर मनामध्ये आपल्या भाव आला तर काय होईल, मग आपली तपस्या फेल झालेली आहे. याला महाराज म्हणतात बॉडी इज फास्टिंग बट इगो इज फेस्टिंग. आपला अहंकार काय करतोय, अहंकार ऍक्च्युली भरपूर खातोय. आपलं शरीर जरी तपस्या करत असेल, मग अशा अवस्थेमध्ये आपल्याला भगवत प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून प्रभुपादांनी ते पुन्हा पण आलेलं आहे की तपाचे आचरण करून अशा प्रकारच्या ज्या कृत्रिम योजना केल्या जातात त्या राजस समजल्या जातात. त्यांची फले क्षणिक असतात आणि ही फळे काही काळापुरती टिकून राहतात परंतु ती स्थायी नसतात. राईट. दॅट्स वाय. मग कसं असतं की ही जी लोक असतात ना अशी, जे असे तपस्या करतात, तथाकथित कृत्रिम तपस्या करावी आपल्याला जमत असतील तर, राईट, पण अनावश्यक तपस्या करून फक्त एक मान सन्मान प्राप्त करण्याच्या हेतूने तपस्या करणे हे फार चुकीचं आहे. राईट. आणि अशा ज्या व्यक्ती असतात तुम्ही जर त्यांना करेक्शन करायला गेलात, ऐकत नाहीत त्या. स्पेशली का, कारण अहंकार एवढा त्यांचा हे झालेला असतो, वाढलेला असतो की मी तपस्वी आहे, मी फार मोठा आहे, मला सगळं काय माहिती आहे, माझ्यासारखा कोणी आहे का. अशी लोक मग ऐकत ना तुमचं कधी आयुष्यामध्ये. तुम्ही अशा लोकांना करेक्शन करायला करा, फीडबॅक द्यायला जा, ऐकणार ना तुमचं अजिबात. का, कारण सवय गेलेली आहे ऐकायची. कारण मी तपस्वी आहे ना, मी मोठा ज्ञानी आहे, मी हे आहे, मी ते आहे, मग कसं ऐकणार तुमचं. सो दॅट्स हाऊ. सो दिस इज राजसिक तपस्या. त्यानंतर मग 19व्या श्लोकामध्ये दिलेली आहे तामसिक तपस्या. वाचा मधुरवाणी माताजी, वाचा श्लोक नंबर 19. मूढग्रहाणे स्नानं यत्क्रीडा क्रियते तपः परस्योच्चारणार्थ वा तत तामसं उदाहृतम्.
आत्मपीडा करून किंवा इतरांचा विनाशार्थ अथवा इतरांचा व्यथित करण्यासाठी मूर्खपणे जी तपे केली जातात त्यांना तामसिक तप असे म्हटले जाते. हरे कृष्ण. मग बघा आता सात्विक तप कसं होतं? ईश्वराच्या प्रेमाकरता किंवा दुसऱ्यांच्या सेवेकरता सात्विक तप केले जातात, शारीरिक, मानसिक आणि वाचिक. बरोबर आहे. श्लोक नंबर 18 मध्ये दिलेला आहे राजसिक तप. राजसिक तप कशा करता केलं जातं? मला काहीतरी मान सन्मान भेटावं कारण किंवा मला काहीतरी पद प्रतिष्ठा प्राप्त व्हावी म्हणून, राईट. तामसिक तप हे याच्या पलीकडे एकदम भयानक अवस्थेमध्ये जातं. दुसऱ्यांना त्रास देण्याकरता जे तप केलं जातं त्याला म्हणतात तामसिक तप, राईट. फक्त दुसऱ्याला नव्हे, स्वतःला पण. इथे दिलं बघा, आत्मपीडा म्हणजे स्वतःला पण त्रास आहे, दुसऱ्याला पण त्रास आहे, असं जे तप असतं, राईट. मग आता याला उदाहरण दिलेलं आहे तात्पर्यामध्ये. हिरण्यकशिपू सारख्या राक्षसांनी अविवेकी तप केल्याची अनेक उदाहरणे आहेत. राईट. अमर होऊन देवतांचा पराजय करण्यासाठी त्याने खडतर तपस्या केली. अशा वरदान प्राप्तीसाठी त्याने ब्रह्मदेवाकडे प्रार्थना केली. मग तुम्ही विचार करा, हिरण्यकशिपूला किती त्रास झाला नाही तप करताना? भरपूर त्रास झाला ना. एवढी वर्ष त्याने तपस्या केली, स्वतःला त्रास करून घेतला, आणि जेव्हा वरदान प्राप्त झालं शेवटी काय झालं? मग त्याला भगवंताने येऊन मारून टाकलं. आणि मध्ये त्याने काय केलं? इतरांना त्रास दिला. म्हणजे स्वतः करता त्रास, जगाला त्रास. जसं अजून एक असुर होता, वक्रासुर, माहिती का तुम्हाला? वक्रासुर म्हणून होता. त्याने तपस्या केली आणि आपले तो एक एक डोकं कापून अग्निकुंडात टाकायचा. मग शेवटी भगवान शिव आले, म्हटले अरे काय करतोस? तो आपण टाकणार होता डोकं असं कापून. इतक्यात भगवान शिवाले म्हटले का नको नको, थांब 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 थांब. पहिले तो एक एक भाग कापून टाकत होता शरीराचे, एक एक हात पाय असे एक एक. आता डोकं कापून टाकणार होता तेव्हा शिव प्रकट झाले. याच्याकरता प्रकट झाले नाही की त्याची तपस्या पाहून प्रसन्न होऊन, पण त्याच्यावरती म्हणजे त्याला काय म्हणतात, किळस येऊन. काय मूर्ख आहे हा. मग जेव्हा ते शिव प्रकट झाले ते म्हटले की अरे तुला काय पाहिजे बेटा, काय एवढी तपस्या करतोयस? तर तो वक्रासुर म्हटला की मला अशी तपस्या द्या, वरदान द्या की मी ज्याला पण हात लावेल तो मरून जाईल. हरे कृष्ण. मग आता आजचे तुमचे सायंटिस्ट लोक बॉम्ब तयार करतात ना. हा म्हणतो माझ्या हातालाच बॉम्ब बनवा. जिथे स्पर्श केला तिथे विस्फोट लगेच. भगवान शिव म्हटले तथास्तु. याने काय करावं? याने सर्वात पहिले शिवजीवरतीच हात टाकायचा प्रयत्न केला. तो म्हणा तुम्हालाच मारतो आता मी. मग तुम्हाला मारल्यावरती काय करेल? मी पार्वतीशी विवाह करेल. हरे कृष्ण. मग हे जे लोक असतात स्वतःला त्रास तर आहेतच, दुसऱ्यांना पण त्रास आहे. माफ मग शिवजीनी मग शिवजी पाया लागले, म्हटले अरे बापरे, हा आता माझ्यावरती हात ठेवेल तर मी नष्ट होऊन जाईल. मग त्यांनी विष्णूचं ध्यान केलं. विष्णू आले, भगवंत आले छोट्या बालकाचं रूप घेऊन. आणि वक्रासुरला म्हटले वक्रासुर कहाँ जा रहे हो, क्या कर रहे हो बेटा? गौर कृष्ण महाराज लक्षात म्हटलं वक्रासुर तुम इतने बुद्धिमान हो, इतने महान हो, कहाँ जा रहे हो बेटा? भगवंत चतुर आहेत ना. वक्रासुर म्हटला की मैं वो शिव के ऊपर हाथ रख के उसको समाप्त कर दूंगा और उसकी पत्नी से विवाह करूंगा, पार्वती से. भगवंत म्हटले पागल है वो, शिव पागल है, कुछ भी बोलता रहता है. तुमको क्या लगा, सच बोल रहे क्या वो? उसके ऊपर हाथ रखने से मर जाएगा वो? कुछ भी ट्राई करना है, अपने ऊपर रख के देखो एक बार. देख मैं सच बोल रहा हूं. उनका जो क्या बोलते हैं वरदान जो है ना झूठा है, कुछ नहीं होगा. भगवंतांच्या वाक शक्तीमध्ये पावर आहे ना. मतलब कुछ नहीं, सच में कुछ नहीं होगा. अरे देख तो सही, कुछ नहीं होगा, कुछ नहीं होगा, एक बार ट्राय करता. त्याने ठेवला, वक्रासुरने हात ठेवला आपल्या डोक्यावरती आणि झाला बॉम्ब फुटला. स्वतःच बॉम्ब बनून फुटला, ध्वस्त. राईट. म्हणून मग अशा ज्या तपस्या असतात, तामसिक तपस्या, ज्याने आपण स्वतःला त्रास देतो, दुसऱ्यांना त्रास देतो, ह्या काय आहेत? तमोगुणामध्ये आहेत. तर एकदा इथे प्रभुपादाने ऑफकोर्स कुठे गेला तात्पर्यात दिलेलं आहे, अशक्य प्राय गोष्टींसाठी तपस्या करणे म्हणजे निश्चितच तामसिक तपस्या आहे. राईट. तर एकदा भगवंताने एका व्यक्तीला वरदान देण्याकरता आले होते. याच्यात सांगतात एक छोटीशी स्टोरी. ते म्हणतात की त्यांनी त्या व्यक्तीला विचारलं की जो भी मैं आपको दूंगा उसका डबल आपके पड़ोसों को मिलेगा. ठीक आहे, जे मी तुला देईल ना त्याच्या डबल तुझ्या शेजाऱ्याला भेटेल.
झूम मध्ये जो बाजूला बसला त्याला भेटेल. काय केलं याने, भगवंतांची इच्छा होती की याने आपल्या शेजारशी चांगले संबंध बनवावे, म्हणून त्यांना वाटलं की आता जे याला भेटेल डबल त्याला भेटेल म्हणजे चांगलं मैत्री वाढेल ना. मग हा काय म्हटलं असेल, ओके, भगवंतांनी म्हटलं की काय तुला वरदान पाहिजे माग, आता जे मागशील त्याच्या डबल तुझ्या शेजाराला भेटेल. हा म्हटला की एक माझा डोळा फोडून टाका. हरे कृष्ण. जर एक डोळा माझा फोडला तर शेजाराचा काय होईल, मग दोन्ही डोळे जातील ना. याला म्हणतात तामसिक. म्हणजे मनोवृत्ती जी कशी आहे, राक्षसी, पाशवी. माझ्याकडे भले कमी झालं तर चालेल, त्याच्याकडचं सगळंच केलं पाहिजे. राईट. अशा प्रकारे जे इतरांना म्हणजे स्वतःला क्लेश करून घ्यायचा, दुसऱ्याला जास्त क्लेश झाला पाहिजे, मग त्याच्याकरता मला जर थोडा क्लेश झाला तरी चालेल. राईट. मग आजच्या जगामधील जे सगळे जे लोक आहेत, मॉडर्न सायंटिस्ट किंवा मोठे मोठे इंजिनियर, या सगळ्यांची हीच मनोभावना आहे. मग आता मुंबईमध्ये बघा ना, मुंबईमध्ये किती लोक आहेत, करोडो लोक राहतात, त्यामध्ये किती बिलियनियर आहेत, मोजकेच असतील मला वाटते. बरोबर आहे. आणि जी बाकी जी 95% जनता आहे ती काय आहे, ती सकाळी 8ला जाते ऑफिसला, रात्री 8ला येते. तुम्हाला कळलं का? आणि दिवसभर कष्ट करते. आणि याच्या जीवावरती जगणारे कोण आहेत, बाकी सगळे राहिलेले 5% लोक. मग तुम्हाला काय वाटतं, 5% काय सुखी असतात? मग हे 5% एवढा परिश्रम करतात दिवस रात्र, यांना पण कष्ट, सगळ्यांना कष्ट. या अशा प्रकारच्या तपस्या आहेत या आजच्या आधुनिक युगामध्ये, राजसिक आणि तामसिक तपस्या. याने मनुष्य सुखी होऊ शकत नाही. राईट. मनुष्य तेव्हा सुखी होईल जेव्हा तो कृष्ण भावनेमध्ये येईल आणि तेव्हा कळेल की आपल्या तपस्यांचं, आपल्या सगळ्या गोष्टींचं अंतिम उद्देश कोण आहेत, भगवंत आहेत. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. अशा प्रकारे इथे संपलेला आहे तपस्या 3 प्रकृतीच्या गुणांमध्ये. राईट. आहे तुमच्याकडे अजून एनर्जी? एनर्जी डाऊन झालेली आहे? 12 वाजलेत, अजून अर्धा तास आहे आपल्याकडे. त्यानंतर मग भगवंत प्रारंभ करतात श्लोक नंबर 20 पासून. दान 3 श्लोकांमध्ये आहे, 20, 21, 22. सात्विक, राजसिक, तामसिक दान. आता श्लोक नंबर 20 मध्ये आहे, सर्वात पहिले दिलेलं आहे सात्विक दान. श्लोक नंबर 20 वाचा. कोण वाचेल? कोण आहे इथे जिवंत? हरे कृष्ण. कल्पतरू राधिका माताजी वाचा श्लोक नंबर 20. हरे कृष्णा. दंड प्रणाम. दातव्यांते उद्यान अनुपकारिणी देशिकाले च पात्रे च उद्यानम सात्विकम स्मृतम. कर्तव्य म्हणून योग्य व्यक्तीला योग्य स्थळी, वेळ आणि काळी प्रत्युपकाराची अपेक्षा न करता दिलेल्या दानाला सात्विक दान असे म्हटले जाते. हरे कृष्णा. हरे कृष्णा. तो सर्वात पहिले आहे दान सात्विक. कसं सात्विक दान म्हणजे कुठली कॅटेगरी दान आहे? जे दान आपण लोकांना देताना सर्वात पहिली गोष्ट योग्य व्यक्तीला. ठीक आहे. कोणाला द्यायचं नाही. तुम्ही म्हणाला असं कोणाला द्यायचं नाही? हा, कोणाला द्यायचं नाही. समजा तुम्ही एखादा दारुड्याला दिलं तर दान झालं का? ते नाही झालं. मग ते राजसिक तामसिक दान होऊन जाईल, सेकंड कॅटेगरीमध्ये येईल. योग्य व्यक्तीला, योग्य स्थळी, वेळी आणि काळी. आणि ते पण कसं की मी तुला देतोय त्याच्या बदल्यामध्ये मला भेटावं या अपेक्षेने नाही. बऱ्याचदा लोक आजकाल दान देतात तर कुठल्या मनाने दान देतात? चलो मैं अभी इतना डोनेशन दे रहा हूँ तो उससे क्या होगा, मेरा सब ठीक होना चाहिए. मेरा तो वो तो होगा ही ना. आप भगवान की सेवा में कुछ दोगे तो ठीक होगा ही ना. बट अगर आप ये भाव लेके चलोगे मेरा सब कुछ ठीक होना चाहिए, अच्छा आपको मालूम है क्या ठीक होना चाहिए? आपल्याला पहिले माहित नाही की आपलं काय ठीक व्हायला पाहिजे. बरोबर आहे का नाही? कुठला स्क्रू ढिला झालाय आणि तो टाईट करायचा ते माहित नाही आपल्याला. मेरा सब ठीक होना चाहिए. क्या ठीक होना चाहिए? मेरा जप ठीक होना चाहिए. बरोबर आहे. अशी भावना करून दिलेलं जप आध्यात्मिक बनून जातं, सात्विक बनतं. अदरवाईज जप जर तुम्ही दान जर तुम्ही देत असाल भौतिक लाभाकरता तर ते आपल्या क्लेशाचं कारण बनेल. सर्वात पहिले दिलेलं आहे योग्य स्थळी, वेळी, प्रत्युपकाराची अपेक्षा न करता याला सात्विक दान म्हटले जाते. राईट. तर याचा अर्थ असा नाहीये की आपण लोकांना मदत करू नये की नाही, मतलब मैं अभी एकदम प्रॉपर जगह जब मिलेगा तभी दूंगा. नाही. सी द बेसिक मेंटॅलिटी इज की आपल्या सगळ्यांना गरीब लोकांना बघून दान द्यायची इच्छा होतेच ना.
समजा एखादा असाही व्यक्ती असेल, रस्त्यावरती कोणी बसला असेल, भिकारी मागत असेल, असं भिकारी सगळेच भिकारी आपण रस्त्यामध्ये, राईट, आपण रस्त्यामध्येच आहोत. असा विचार करू नये की एक रस्त्यामध्ये बसलेला मनुष्य भिकारी आहे, नाही, आपण भिकारीच आहोत ना. ठीक आहे, आप बडे भिकारी, छोटा भिकारी हो, बरोबर आहे ना. जो गाडीमध्ये फिरतो तो कोण आहे, मोठा भिकारी आहे. जो रस्त्यावरती बसला तो छोटा भिकारी आहे. सगळे भिकारी, शेवटी सगळे देवाकडेच मागतात ना. देव ईश्वराने दिल्याशिवाय आपल्याला कुठं भेटणार आहे का, द्यायला लोकांना नाही भेटणार आहे, राईट. मग आता समजा इथं जे म्हटलेलं आहे की योग्य स्थळी आणि योग्य वेळी आणि योग्य काळी, म्हणजे कसं की समजा तुम्हाला माहिती आहे की ह्या व्यक्तीला मी दान केल्याने हा व्यक्ती दारू पिणार आहे, नशा करणार आहे, तर तुम्ही त्याला पैसे देण्याऐवजी काय देऊ शकता. समजा आता सर्दीचा महिना येईल, त्याला एक ब्लँकेट द्या, बरोबर आहे, त्याला खाण्याकरता काहीतरी पदार्थ द्या, त्याला काहीतरी वस्तू घेऊन द्या, त्याला गरजेच्या आहेत. याला म्हणतात डोकं लावून दिलेलं दान. म्हणजे याने काय तुम्हाला कर्म पण लागणार नाही. समजा असं असतं ऍक्च्युली, तुमच्याकडे कोणी जर काय मागितलं आणि तुम्ही ते देऊ शकत नसेल, तुमची देण्याची कॅपॅसिटी असताना सुद्धा, तर तुम्हाला त्याचं कर्म लागतं, राईट. पण आपण मग त्याला कसं दिलं पाहिजे, अशा गोष्टी दिल्या पाहिजे ज्याने त्याला नुकसान होणार नाही आणि आपल्याला पण नुकसान होणार नाही, राईट, लाईक दॅट. अदरवाईज मग तुम्ही याचा असा अर्थ घेऊ नये की मग उद्यापासून आपल्याला दान द्यायचं नाही, असं नाही. म्हणून तत्परांना बरोबर देतात, आध्यात्मिक कार्यामध्ये संलग्न असलेल्या व्यक्तीला दान द्यावे असे वैदिक शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे. अविवेकाने दान देणे शास्त्रसंमत नाही. आध्यात्मिक पूर्णतेचाही नेहमी विचार केला जातो. म्हणून वेदामध्ये सांगण्यात आले आहे की दान हे तीर्थस्थळी किंवा चंद्रग्रहणाच्या व सूर्यग्रहणाच्या वेळी किंवा महिन्याच्या शेवटी अथवा योग्य ब्राह्मणाला अथवा वैष्णवाला किंवा मंदिरात दिले जाते. बघा, प्रबोधाने आपल्याला सगळं सिस्टम दिलेली आहे, राईट. असे दान प्रत्युपकार, आणि अशी दान कसे दिलं पाहिजे, कुठलीही रिटर्नची अपेक्षा न ठेवता. गरिबांना दिलेले दान कधी कधी दयाभावाने दिले जाते, परंतु जर एखादा दरिद्री मनुष्य दानास पात्र नसेल तर अशा दानाने आध्यात्मिक लाभ होणार नाही. म्हणजे एखाद्याला अशी गोष्ट देणे याने त्याला त्रास होईल. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर पात्र अपात्राचा विचार न करता दान देणे वेदसंमत नाही. सो दिस इज सात्विक दान, राईट. म्हणून ऍक्च्युली वैदिक सिस्टम मध्ये शूद्रांना कधी धन दिलं जायचं नाही, त्यांना वस्तू दिल्या जायच्या. पण शूद्र म्हणजे कोण, आहार निद्रा भय मैथुन त्यामध्ये गुंतलेला. मग तो 4 गोष्टीमध्ये तो धन खर्च करेल जर त्याला अनावश्यक धन भेटलं तर. मांसाहार, व्यभिचार, जुगार आणि नशा करणे, राईट. म्हणून अशा व्यक्तींना दान न देता त्यांना त्या वस्तू द्यायच्या काही गरजेच्या. त्यानंतर 21व्या श्लोकामध्ये दिलेला आहे राजसिक दान, राईट. वाचा श्लोक नंबर 21. वाचा, मधुर माताजी वाचा तुम्ही, आज तुमचं दर्शन घडलेलं आहे. हरे कृष्ण. यत्युपकारार्थ फलं परंतु जे दान प्रत्युपकाराची अपेक्षा ठेवून, फळाची आशा ठेवून किंवा संकुचित वृत्तीने दिले जाते त्या दानाला राजसिक दान असे म्हटले जाते. येस. मग हे जसं तत्पर दिलेलं आहे, दान हे कधी कधी सर्वलोकात उन्नत होण्याकरता तर कधी कधी महत् प्रयासाने दिले जाते. आणि महत् प्रयास म्हणजे काय है ना, त्या सुंदर शब्दाचा वापर केलेला आहे तिथे. प्रभुपाद तिथे लिहितात, कुठे गेलं, दान दिल्यानंतर व्यक्ती कसा विचार करतो, अरे यार मी का दिले एवढं दान, कशाला एवढे प्रभूजी लोक मागतात पैसे, मी कशा करता इतकी संपत्ती व्यर्थ केली. असा जेव्हा पश्चाताप होतो ना आपल्याला, समजून घ्यायचं आपलं दान कसं आहे, राजसिक दान झालेलं आहे. म्हणजे आपल्या दानामध्ये आध्यात्मिक मूल्य राहिलं नाहीये, वाईट. कधी कधी तुम्ही ना असं म्हणून दान दिलं असेल की घरचे लोक म्हणतात म्हणून द्यावं लागतं, है ना. समजा नवरा बायको असतील, बायको म्हणते अहो द्या हो, दान दिलं पाहिजे. नवरा म्हणतो नाही नाही, पण आता काय करणार, बायको म्हणते म्हणून द्यावं लागेल ना. पण नवरा काय म्हणतो, अरे यार उगाच पैसे खर्च होतात नाही दान देण्यामध्ये. असं जर आपली भावना मनामध्ये आली, म्हणजे इतर वे कुठले फॅमिली मेंबर फोर्स करतात किंवा सांगतात, अशा दानाला म्हटलं तर राजसिक, राईट. आणि प्रॉपर लिहितात, काही वेळा हा दिलेच बरोबर तिथे, काही वेळा वरिष्ठांच्या विनंतीला बाध्य मानून दान दिले जाते. या प्रकारच्या दानाला राजसिक दान म्हटले जाते. ज्या ठिकाणी इंद्रियतृप्ती केली जाते त्या ठिकाणी दान देणाऱ्या अनेक धर्मादाय संस्था आहेत. फॉर एक्झाम्पल, समजा एखादा दारोडा असेल,
तो जो दारूच्या बाटल्या वाटत असेल डोनेशन मध्ये म्हणजे पॉलिटिकल पार्ट्या वाटतात ना दान मध्ये, दारूच्या बाटल्या इलेक्शनच्या वेळेला, नाही काय दान झालं का? किंवा मटण वाटतात, चिकन वाटतात, हे काय दान झालं का? राईट, राजसिक दान आहे. किंवा ह्यावनी भयानक अशी जी कॅटेगरी आहे दानची, 3ऱ्या श्लोकामध्ये बनेल, पुढच्या 22व्या श्लोकामध्ये, तामसिक. वाचा, कोण वाचेल? मालती नाईक माताजी वाचा, श्लोक नंबर 22. हरे कृष्ण दंडोत. आदेश काले यद्दान पात्रेभ्यश्च दीयते असत्कृतम ज्ञातम तत्ताम समुद्धारुतम. अयोग्य स्थळी अकाली अपात्र व्यक्तींना आणि अनादराने तसेच अवहेलनापूर्वक दिल्या जाणाऱ्या दानाला तामसिक दान असे म्हटले जाते. बघा आता, अयोग्य स्थळी अकाळी, राईट, अपात्र व्यक्तींना म्हणजे तेच जे नशा करणारे आहेत, दारू पिणे, त्यांना आपण दान देणे किंवा जे गैरवापर करतील आपल्या दानाचं. अयोग्य स्थळी म्हणजे ज्या वेळेला काही ऑस्पिशियस टाइम नाहीये किंवा कारण नाहीये काही महत्वाचं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अनादराने तसेच अवहेलनापूर्वक, राईट, अवहेलनापूर्वक आणि अनादराने म्हणजे कधी कधी तुम्ही बघितलं असेल, ऍटलीस्ट मला अनुभव आहे कारण आम्ही दान मागत असतो, राईट, प्रत्येकाकडे. म्हणजे एवढी सवय नाहीये मला, इस्कॉनमध्ये आणण्यापूर्वी कधी दान मागितलं नाही मी, त्यामुळे कठीण जातं दान मागायला. पण असे काही लोक असतात की त्यांना दान द्यायचं असेल तर त्याला लिटरली असं म्हटलं जातं, त्यांच्या बोटीवर चपलीवरती 100 वेळा तोंड ठेवावं लागतं, अहो दान द्या. आणि हे लोक नाही म्हणत नाही, ते काय म्हणतात, हा देऊ ना आम्ही. मग तुम्ही नेक्स्ट टाइम जेव्हा त्यांना फोन कराल ना किंवा मेसेज टाकाल, अरे विसरलो मी, मग परत तुम्ही वेट करता की आज अरे कुछ आया नहीं लक्ष्मी, अभी फेस्टिवल तो खत्म होने जा रहा है. समजा जन्माष्टमी आया था फॉर एग्जाम्पल, जन्माष्टमी खत्म होने को आया, मग त्यानंतर तुम्ही पण त्यांना पुन्हा आठवून देता की अरे वो थोडा आप बोले थे, पुन्हा अरे मैं भूल गया. मग आता तुम्हाला कसं वाटेल? समजा तुम्ही एखाद्या व्यक्तीला एक सिंपल डोनेशन असेल एक 5,000 रुपयाचं, त्याच्याकरता जर तुम्ही 10 वेळा त्यांना फोन करत असाल, तुम्हाला पण काहीतरी वाटेल ना यार, राईट. म्हणजे रडवून जे दान दिलं जातं ना, अगदी रडल्यावरती मग हा ठीक आहे चल घे असं ते म्हणत नाही समोर, पण मेंटॅलिटी असते, राईट. अशा दानाला म्हटलं जातं राजसिक दान. म्हणजे तुम्हाला समोरच्या व्यक्ती करता काही सन्मानच नाहीये, तुम्हाला समोरचा व्यक्ती काय वाटतच नाही, तो कशाला मागतोय? सगळे भिकारी आहेत जगामध्ये. अरे सगळे भिकारीच आहेत बाबा, तुम्ही पण भिकारी आहोत, आम्ही पण भिकारी आहोत. आपल्याला ईश्वराने दिलेला आहे तर आपण त्याला रिटर्न देणे जरुरी आहे, राईट. आपल्याला भगवंताने दिलंय ना आपल्याकडे, त्यातला आपण जर समजा तुमच्याकडे 100 रुपये असतील, त्यातले 25 पैसे तुम्ही कोणाला दिले तर तुमचा काय जाणार आहे त्यातला फार मोठा? 100 रुपयामधला 25 पैसे म्हणजे तुम्हाला कळतं किती आहे? काहीच नाहीये. अशा आम्ही डे अँड डे लोकांना एन्काउंटर करतो जे करोडोमध्ये कमवतात, करोडोमध्ये. पण तुम्ही त्याच्याकडे दान मागितलं तर काय? एक 5,000 रुपयाचे दान करता तुम्हाला कमीत कमी, ऍटलीस्ट मला अनुभव आहे, एक 20 दिवसाच्या इंटरव्हल मध्ये कमीत कमी त्यांना 5 ते 7 रिमाइंडर द्यावे लागतात. रिमाइंडर 1, रिमाइंडर 2, रिमाइंडर 3. शेवटी असं वाटतं यार जाऊ दे यार एवढे रिमाइंडर. मला वाटतं मीच जाऊन बाहेर काय बटाटे वगैरे विकलं तर मला तेवढं दान भेटेल मार्केटमध्ये काय भाजीपाला घेऊन विकला तर, काय बिझनेस करून, राईट. सो याला म्हणतात राजसिक दान. ठीक आहे, तुम्हाला द्यायचं तर द्या, नाही द्यायचं तर नका देऊ, पण रडवून दान देऊ नका. त्याच्यात तुम्ही त्याला 10 वेळा त्याच्या बुटावरती त्याला तोंड घासायला लावू नका की अरे मग तो बिचारा रडून ठीक आहे बाबा द्या. तरी पण तुम्ही बघा ना, प्रभुपाद जेव्हा अमेरिकेला जात होते तेव्हा सुमती मोरारजीच्या बिल्डिंग बाहेर, माहिती आहे तुम्हाला किती दिवस प्रभुपाद वेट करत होते? एक दिवशी ते लिटरली प्रभुपाद 5 ते 6 तास तिथे बाहेर बसून होते. विचार करा, ऑलमोस्ट दिवसच झाला तो. 6 तास म्हणजे काय आजकाल, म्हणजे 70 वर्षाचा एक म्हातारा माणूस, पण प्रभुपादांची किती हे आहे बघा, विचार करा. म्हणजे या जगामध्ये कृष्ण भावनेचा प्रचार करण्याकरता, भगवत भक्ती करण्याकरता माणसाला किती कष्ट घ्यावे लागतात, राईट.
एवढे कष्ट तर तुम्ही पण कधी म्हणजे आपल्याकडनं कधी होणारच नाही. मग तुम्ही कधी याला जात असाल ना बुक डिस्ट्रीब्युशनला, तुम्हाला अनुभव असेल बुक डिस्ट्रीब्युशन करताना, हवे पुस्तक घ्या ना, मग तो समोरचा काय म्हणतो किती रुपयाचं पुस्तक, प्रभूजी हे डिस्काउंट मध्ये आहे 150 रुपये, पण नाही 100 रुपयाला द्या. आणि तो रडतो चक्क रडेल तो, मला तुम्हाला 100 रुपयालाच द्या, 100 रुपयालाच द्या. आपल्या डिओटी पण कमी नसतात, ते काय म्हणतात अरे जाऊ दे यार चल 50 रुपये माझ्याकडनं, तू बिचारा एवढा दुखी दरिद्री आयुष्यामध्ये की याला 50 रुपये म्हणजे आपल्याकडे डोनेशन दिल्याशिवाय घेणार नाही पुस्तक तो, राईट. रडवून रडवून म्हणजे शेवटला की त्याला नाईलाज करून द्यावं लागतं. तर असे दान असतात, त्याला म्हणतात राजसिक दान, राईट. सो दॅट्स अशा प्रकारे भगवंताने इथे पूर्ण केलेलं आहे दानाबद्दल. हरे कृष्ण प्रभूजी. बोला माताजी, बोला बोला. प्रभूजी मग आपण अशा प्रकारचे जे दान असतो मग त्या दानाचा काही उपयोग होतो का त्याचा काही आपल्याला दोष लागत असतात, म्हणजे ते अपराध होत असतात की आपण देणाऱ्या व्यक्तीकडनं की घेणाऱ्या व्यक्तीकडनं, घेणाऱ्या पण कडून आणि देणाऱ्या देणारा जर अडवून देत असं झालं दोघांना अपराध होत असतात. देणारा जो आहे, कारण की आम्ही बरेच वेळेस बुक डिस्ट्रीब्युशनला पण जातो तर लोक असे रडवतात, त्यावेळेस पण तसं होत असतं. आणि ज्यावेळेस पावती पुस्तकाला पण जातो खूप अनुभव येतात प्रभूजी. पण मग आम्ही जबरदस्तीने त्यांच्याकडून काहीतरी गोलमाल करून काढत असतो, मग त्यावेळेस आपल्याला तो अपराध लागत असतो का मग अशा दानाचा? लक्षात ठेवा, आपण भगवंतांच्या प्रत्येक कामामध्ये असतो. आपण जर एखादी गोष्ट 100% भगवंतांच्या सेवेमध्ये युज करत असेल आणि त्याच्याकरता आपण जर मागत असेल तर त्याला काहीच कर्म लागणार नाही, त्यातले सगळे कर्म माफ. पण देणाऱ्या व्यक्तीला विचार करावा लागेल 10 वेळा, यार मैं दे रहा हूं लेकिन आखिर मुझे देना ही है ना. तुम्हाला द्यायचंच असेल तर तुम्ही जर प्रेमाने आणि आनंदाने दिले तर तुम्हाला त्याचा किती चांगला सात्विक फळ भेटेल नाही. पण समजा एखाद्या व्यक्तीला रडवून त्याला त्रास देऊन त्याचा कर्म आहे ना आपल्या सगळ्यांसमोर. ऑफकोर्स तुम्ही त्याला भगवंताच्या सेवेत लावता, त्याला त्याचे कर्म माफ पण होऊ शकतात किंवा भगवंत म्हणते चलो ठीक आहे दे तो दिया ना. बट ओव्हरऑल जे कर्माची सायकल आहे ते आपण अशा प्रकारे टाळू शकत नाही, राईट. समजा तुम्ही घरामध्ये चॅन्टिंग करत असाल पण तुम्ही घरामध्ये जर चांगला व्यवहार करत नसाल तुम्हाला कर्म लागणार नाही का? तुम्ही समजा आपल्या आई वडिलांना रडवत असाल, मी चॅन्टिंग करतो ना, मी कृष्ण डिवोटी आहे, पण मी आई वडिलांना ऐकत नाही, त्यांचं काही सेवा करत नाही आणि मी त्यांना उलट बोलतो, मग अशा चॅन्टिंगने तुम्हाला लाभ होणार आहे का? कर्म लागतं आपल्याला. शेवटी भगवंत काय बघतात? भाव बघतात त्याच्यामधला. चॅन्टिंगचा भाव काय आहे की मी सगळ्यांचा सेवक आहे. चॅन्टिंगचा कन्क्लुजन काय आहे की मी सगळ्यांचा नोकर आहे, मी सेवक आहे. मग मी पूर्ण जगाचा सेवक आहे, मी सगळ्या वैष्णवांचा सेवक आहे, तर माझ्या आई वडिलांचा सेवक नाहीये का? मी समाजाचा सेवक नाहीये का? मी समजा बसमध्ये बसत असेल आणि बस कंडक्टर म्हणत असेल ए तिकीट किधर आहे, मैं डिवोटी है, तिकीट बिकीट नहीं देता हूं मैं. असं चालतं का? मैं हरे कृष्ण डिवोटी है, टिकट नहीं. अरे मैं दुनिया के लिए काम कर रहा हूँ, मालूम है का तुमको, मुझसे टिकट मांगता है. असा उद्धटपणा चालत नाही हो. म्हणून तमाल कृष्ण गोस्वामी महाराज म्हणायचे की भक्तांनी असा कधीही विचार करू नये की मी जगाकरता एक फार मोठा गिफ्ट आहे. कधी कधी भक्तांना असं वाटतं की मैं दुनिया के लिए बहुत बड़ा गिफ्ट हूँ, मैं दुनिया का उद्धार करने के लिए उतरा हूँ यहाँ पे और मेरे को सब लोग सम्मान देने चाहिए, सब मेरे को मिलना चाहिए. नाही, मग त्याच प्रकारे जो दान देत आहे त्याला विचार करावा लागेल व्यवस्थित की मैं दे रहा हूँ, आखिर देना तो है ना, मुझे दे ही रहा हूँ ना मैं, तो इतना रुला के क्यों देने का? बेकार, आम्हाला पण बेकार अनुभव आहेत. आणि कधी कधी असे लोक असतात जे आपल्याच ओळखीचे आणि आपल्याच कॉन्टॅक्ट मधले, ज्यांना आपण भरपूर सेवा दिलेली आहे आणि आपल्या जवळचे लोक आहेत, असे लोक असतात. इव्हन नातेवाईक पण असतात. ठीक आहे, पण काय करणार, जगाची स्थिती अशी. आणि जसं जसं जग वाढत चालत तसं लोक काय आसक्त आहेत भौतिक प्रगतीशी, आणि लोक देऊ इच्छित नाहीत ऍक्च्युअली बघायला गेलं तर. पण त्यांना काय वाटतं का ऑब्लिगेशन वाटतं, यार चलो सामने वाला अभी इतना. आणि काय काय लोकांना भीती वाटते, अगर नाही दिया तो मेरा कुछ हो जाएगा, है ना, त्यांना भीती असते. एक आमचे डिवोटी होते, त्यांच्या घरी एकदा मी इथेच, डिवोटी म्हणजे नवीनच आहे मुलगा, मराठी मुलगा आहे. इथे एकदा गणेश उत्सवाला मी गेलो होतो त्यांच्या आसपास गणपती बघायला, आणि मग त्याच्या घरी पण गेलो. तो मुलगा घरी नव्हता, त्याची आई होती. मी गेलो असं, आणि आम्ही 3-4 लोक बघतो होतो. आम्ही गेलो तर त्याच्या आईने काय एवढं ओळखलं नाही, लक्ष दिलं नाही, आणि ती म्हटली की तो नाही, तो गेलाय बाहेर, आणि दरवाजा बंद केला. म्हटलं ठीक आहे, तो नाही तर काय त्याला भेटणार. असंच आम्ही गेलो होतो सहज.
मग एक दिवशी मला प्रोग्राम मध्ये भेटले त्याची आई बऱ्याच दिवसांनी आणि रडायला लागली. म्हटले प्रभूजी मला माफ करा, प्रभूजी मला. मी म्हटलं काय झालं? म्हटलं अहो तुम्ही त्या दिवशी घरी आले होते आणि मी दरवाजा उघडला नाही, बंद केला नाही, तुम्ही निघून गेलात. म्हटलं याच्यामध्ये काय झालं? राईट. अगदी रडायला लागली ती एकदम प्रोग्रामच्या मध्येच. म्हटलं असं काही नसतं, तो नव्हता तर आम्ही निघालो, त्याला नाही भेटलो ना, मला तुम्हाला आतमध्ये घ्यायला. म्हटलं दॅट्स ओके. मग काही काही लोक असे सेन्सिटिव्ह असतात, राईट. आणि काही काही लोक असे असतात की क्या फरक पडता हमको, कौन क्या मागणे के लिए आया, नाही मागणे के लिए आया, राईट. अशा प्रकारच्या ह्या गीतेमध्ये एवढं सगळं जो प्रसंग दिलेला आहे, श्रद्धेचे वेगवेगळे प्रकार, ह्या सगळ्या लोकांची कॅटेगरी समाजामध्ये आहे हो. आणि त्यानुसार म्हणून गीतेचा जो अध्ययन करायला त्याला कळतं की कुणासोबत कसं वागायचं. ठीक आहे, याची अशी मेंटॅलिटी आहे ना, त्याला काय करू शकतो आपण. मग आता तो जर तसा असेल एकदम वाईट स्वभावाने वागत असेल, आपण पण वाईट स्वभावाने वागलं तर काय आपलंच काम खराब होईल ना, राईट. आणि आपले पण कर्म खराब होतील ना, मग कशाला खराब करून घ्यायचे. ठीक आहे, आपली सेवा ही प्रबोधन करता आपण आपलं जीवन समर्पित केलेलं आहे. तर आपल्याला 100 वेळा काय 1000 वेळा जरी एकाच्या समोर मान झुकवावी लागली कृष्ण सेवे करता, आपण झुकायला तयार आहे. पूर्ण जीवन आपलं त्याच्याकरता समर्पित आहे, काय प्रॉब्लेम नाही. पण देणाऱ्या व्यक्तीला असं कळलं पाहिजे की हे बरोबर नाहीये, राईट. सो दॅट इज हिज ॲटिट्यूड. अशा प्रकारे प्रभूजी एक क्वेश्चन होता परत. ज्यावेळेस आपण असं काही ट्रेन मध्ये वगैरे असतो तर बरेच एक वयस्कर लोक असे असतात की जे आपल्याकडे दान मागायला येत असतात, पण मग आपण त्यांना दान देतो पण ते योग्य ठिकाणी त्याचा उपयोग करतात, मग त्याचाही आपल्याला दोष लागतो. आपण एक इच्छाने की त्यांच्या वयानुसार त्यांना देत असतो काही वेळेस की नाही बुवा हे वयस्कर आहे आणि यांना दान देण्याची गरज आहे बुवा, हे काहीतरी खातील त्या इच्छाने म्हणून. पण मग त्या दानाचा पण ते योग्य ठिकाणी उपयोग नाही करत, मग त्याचाही आपल्याला अपराध लागतो का? आपण तर त्यांची आपल्या अनुषंगा वेगळी असेल येण्याची की वयस्कर त्यांना दिलं गेलं पाहिजे बुवा, असं यांच्याकडनं काम नाही होणार म्हणून, मग त्याचाही आपल्याला अपराध लागतो का? मग म्हणून तो म्हटलेला आहे ना की आपली भावना तर चांगली असते. भावना चांगली असून चालणार नाही ना, आपल्याला दोन्ही ठिकाणी काम करायचं, डोक्याने आणि भावनेने. फक्त भावनेने काम कराल तर फसून जाल, फक्त डोक्याने काम कराल तर तुम्ही जास्त हार्ड हार्टेड व्हाल, म्हणजे जास्त अनावश्यक कठोर व्हाल. आपल्याला कठोर पण व्हायचं नाही जास्त किंवा जास्त मृदू पण व्हायचं नाही, बॅलन्स पाहिजे लाईफ मध्ये, राईट. मग ठीक आहे, तुम्हाला असं काही काही लोक असे असतात लिटरली, काही आंधळे असतात बघा, आंधळे लोक, त्यांना दिलेलं काही प्रॉब्लेम नाही, कारण त्यांना ऍक्च्युली लिटरली आयुष्यामध्ये काही कमवण्याचा मार्ग नाहीये, राईट. पण एखादा आहे व्यवस्थित, त्याला तुम्ही मग पैसे नाही काहीतरी खायचे पदार्थ द्या. आणि ऍक्च्युली कधी कधी तुम्ही बघितलं असेल हे लोक घेत नाही, ते म्हणतात हमको पैसा चाहिए, वो खाना मत दो. ते घेत नाही आणि त्यावेळेस घेतलं तर परत तिथे विकायला जातात ते लोक. आपण बिस्किटचा पुडा वगैरे पण जर त्यांना दिला ना तर ते तिथे परत रिटर्न करायला जातात किंवा कोणाला तो विकून देतात, असं करतात बऱ्याच वेळेस. अशा वेळेला तर मग त्याचं पण मग आपल्याला येस आपण खाद्यपदार्थ दिल्यावर त्यांनी काय केलं त्याचं काही घेणं देणं नाही आपल्याला. तो आता काय करणार, आपण आपलं कर्तव्य पूर्ण केलं ना, पण पैसे देऊ नये. ऍक्च्युली बऱ्याच सगळ्यांनी पैसे देऊ नये, पैसे घेऊन लोक त्याचा दुरुपयोग करतात, राईट. खाण्याचे पदार्थ, फळं हे सगळे इनोसंट पदार्थ आहेत, ते दिले आपण, ते लोक खातील किंवा वाटतील कोणाला वाटेवर, राईट. पॉइंट म्हणण्याचा असा आहे की इनडिस्क्रिमिनेट चॅरिटी करू नये, आणि चॅरिटी करताना अनावश्यक खेस्ताण करू नये. आज प्रॉमिस केलं तर 15 वर्षांनी देईल असं नाही, राईट. समथिंग लाईक दॅट. ओके, मग यानंतर आता हा सेक्शन पूर्ण होतो इथे, आणि मग यानंतर शेवटचा सेक्शन आहे ऍक्च्युली, श्लोक नंबर 23 ते 28 या 5 श्लोकांचा. मग आतापर्यंत आपण याला घ्यायचं आता की थांबायचं आपण, तुम्ही सांगा. आता 10 मिनिटं आहेत, उद्या संध्याकाळी परत क्लास आहे आपला. उद्या संध्याकाळी का? 7:30 ते 9. माझी सेवा आहे त्यावेळेस 7:30 आहे का? 7:30. हरे कृष्ण. कोणी घ्या म्हणतोय, कोणी म्हणतोय की टाटा बाय बाय. घ्या प्रभूजी. अच्छा, मधुसूदन प्रिय माताजी घ्या म्हणतायत. प्रभूजी. काय काय लोक आता जॉईन झालेत, त्यांना फ्रेश वाटतंय. हरे कृष्ण. आणि काही लोक 1-1.5 तासापासून आहेत, ते म्हणतात की अरे बस झाला, आता आम्हाला प्रसाद घ्यायचा आहे, राईट. ठीक आहे, आपण थांबूया इथे, कारण तुम्हाला मग ओव्हरडोस होऊन जाईल. तर मग यानंतर सेक्शन जो आहे तो कन्क्लुजन आहे की मग आतापर्यंत आपण जे बघितलं, फक्त तुम्हाला सारांश सांगून ठेवत नव्हतो. जे राजसिक, तामसिक, सात्विक जे वेगवेगळ्या प्रकारचे आपण तप किंवा पदार्थ, प्रसाद किंवा सेवा किंवा दान हे सगळं बघितलं.
या सगळ्यांना आता आध्यात्मिक कसं बनवायचं याचं वर्णन केलं जाईल शेवटच्या 5 श्लोकांमध्ये, बरोबर आहे. कारण गीता ही आध्यात्मिक वस्तू आहे, विषय वस्तू आहे. इथे आपल्याला काय राजसिक, सात्विक आणि तामसिक या सगळ्या गोष्टी बघून एवढं संपवायचा नाही विषय. मग आता तुमचं दान कसं सात्विक होऊन जाईल, तुम्ही दिलेलं सेवा कशी सात्विक होऊन जाईल, तुम्ही केलेली तपस्या कशी सात्विक होईल, याच्याकरता उपाय दिलेला आहे. आणि तो उपाय म्हणजे काय, ओम तत्सत. कुठली गोष्ट करताना ओम तत्सत म्हणायचं, राईट. दान दिल्यावरती काय, ओम तत्सत. तपस्या केल्यावरती ओम तत्सत. तर ओम तत्सत म्हणजे काय, बेसिकली ओम तत्सत म्हणजे भगवंतांचं नाव घेण्याचा एक प्रकार आहे. आणि ज्या लोकांना भगवंताचं डायरेक्ट नाव घेण्याची इच्छा नसते त्यांच्याकरता ओम तत्सत आहे. ओम निर्विशेष निराकार, राईट. भगवंतांची एक अभिव्यक्ती आहे ती. मग आपण डायरेक्टली काय म्हणतो, हरे कृष्ण. मग आपलं दान, आपली सेवा काय परफेक्शन प्राप्त करते. पण ज्या लोकांना म्हणायचं नाहीये हरे कृष्ण किंवा देवाचं नाव घ्यायचं, त्यांच्याकरता काय, ओम तत्सत. ते म्हटलं की तुमचं दान हे आध्यात्मिक त्याला रूपांतरण प्राप्त होतं, राईट. मग तो सेक्शन इथे शेवटला चालू होईल, श्लोक नंबर 23 पासून 28 पर्यंत. ते एक 20 मिनिटाचा सेक्शन आहे, तो आपण उद्या कव्हर करूया संध्याकाळी. आणि मग आपण उद्या 18व्या अध्यायाला प्रारंभ करूया, राईट. आता मध्यंतरी कसं आहे, आता कार्तिक महिना चालू आहे, त्यामुळे सगळे प्रोग्राम असल्यामुळे कीर्तनचे शेड्यूल मागे पुढे होईल. पण मी तुम्हाला अपडेट करत राहील. ऍटलीस्ट 1-2 दिवसावर सांगत जाईल की पुढचा क्लास कधी आहे, सकाळी, संध्याकाळी किंवा रात्री कधी काय होईल, टायमिंग चेंज, राईट. आणि आपला सिलेबस पुरा करायचा आहे ना डिसेंबर पर्यंत. तुमचा भक्तिशास्त्री हरे कृष्ण. तुमच्या सगळ्यांची दीक्षा झालेली ऑलरेडी. हा बोला माताजी. हा प्रभूजी, मोस्टली म्हणजे संडेला मॉर्निंग चालेल हो क्लासेस, पण इन बिटवीन म्हणजे मंडे टू सॅटर्डे सर्व्हिस टाइम असतं ना, तर मग संध्याकाळी मोस्टली असेल तर चांगले. संध्याकाळीच, दुपारी नाही. दुपारी कसं घेणार हो? हा संडेला. हा तेच तर. दुपारी सगळे तुम्ही एक तर जॉब वाले किंवा दुपारी हरे कृष्ण तुम्हाला त्रास देणार नाही. एक तर संध्याकाळी किंवा संडेला असंच, ठीक आहे, चालेल. ओके, हरे कृष्ण. मग आपण भेटूया उद्या संध्याकाळी 7:30 वाजता. कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. श्रीमद् भगवद गीता की जय. कृपा सिंधु हरे कृष्ण. हरे कृष्ण. थँक्यू व्हेरी मच. हरे कृष्ण.